Yes. Good morning, everybody. So, many of them have joined probably. Today, many of them have their first lecture here. Okay. So, as planned, we are going to start with a new chapter today. Yesterday, I told you about it, that we'll start with a altogether new chapter today. Okay. So, this is from Maths Part 1. Chapter number 1. Okay, the first chapter. What I've written here, probably it is quite visible to everybody. Okay, the name of the chapter is Angle and its Measurements. Angle and its Measurements. Very important chapter. वेटेज वाइज ज्यादा इंपॉर्टेंट नहीं है, लेकिन इंपॉर्टेंस वाइज बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. बड़ा नहीं है क्योंकि ये चैप्टर हार्डली 2 exercises are ऑफ कर सुयश. हाँ. Yes. हॅलो सर. Yes. हाँ. मानसी देशपांडेनी हँड रेस केलेला, तिला काही इश्यू आहे वाटतं. मानसी, what is the problem? सर बोर्ड क्लिअर नाहीये. बघ एकदा. हाँ आता ठीक आहे सर. ठीक आहे. तो थोडा इनफॅक्ट हे होत असेल, तू एकदा नीट बघ परत एकदा. नसेल तर सांग मला परत. हा, नो प्रॉब्लेम. ओके सर. आता तुला दिसतंय काय लिहिलंय मी? हो सर. काय लिहिलंय? अँगल अँड इट्स मेजरमेंट पार्ट 1. ओके, गुड. चल ठीक है. So, angle and its measurements. Okay, this is the first chapter in part 1. Okay, ये जो है ये पहला चैप्टर है पार्ट 1 का. बेसिकली इस चैप्टर में हमको स्टडी करना है अबाउट हाउ द एंगल्स आर बीइंग मेजर्ड, द डिफरेंट टाइप्स ऑफ एंगल्स वी हैव टू सी, as well as the two different systems of measuring angle or denoting angle. मतलब एंगल डिनोट करने के दो अलग तरीके हैं, वो तरीके हमको सीखने हैं. वेरी वेरी इंपॉर्टेंट. आणि लक्षात ठेवा, the concepts which I am going to tell you in this chapter, you have to carry forward these concepts throughout the 2 years we are going to study. मतलब पूरे 2 साल 11th and 12th स्टैंडर्ड दोनों में आपके दोनों इयर्स में आपको ये कंसेप्ट जो है वो लगने वाले हैं. So make sure that you understand today's lecture very well. Okay. So basically angle measure करना. अगर मैंने गाइस ये एक रे ड्रॉ किया and if I name it initial arm, ओके, और अगर ये ड्रॉ किया, इसको मैं कह रहा हूं टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म मी इथे आणि इथे टर्मिनल आर्म. इफ आई मेजर एंगल दिस वे, जब मैं एंगल को मेजर करूंगा दिस वे, हे बघा हे असं डिनोट केलं जातं. दिस इज द वे वी डिनोट इट. आई एम मेजरिंग द इनिशियल से लेके टर्मिनल तक. इनिशियल आर्म ये है, समझो ये इनिशियल आर्म है, और यहां से हम लोग टर्मिनल आर्म ए से, मतलब हम लोग ऐसे मेजर कर रहे एंगल को. ऐसे मतलब क्या? अँटी क्लॉकवाइज. गाइस क्लॉक कसं फिरतं रे, असं ना. क्लॉक मूव्स दिस वे, आपण असं मेजर करतो अँगल, असं क्लॉकवाइज नाही जाते, अँटी क्लॉकवाइज जातं. कळलं का? ओके. सो दिस इज अँटी क्लॉकवाइज मेजरिंग द एंगल. एंटी क्लॉकवाइज वे ऑफ मेजरिंग द एंगल. और हमेशा याद रखो, इसको कहते हैं डायरेक्टेड एंगल. मतलब डायरेक्शन ऑफ मेजरमेंट इज इंपॉर्टेंट हियर. हमने कैसे उसको मेजर किया है, ऐसे मेजर किया है या दूसरा तरीका उसी एंगल को मेजर करने का. ये देखो, अगर ये है इनिशियल आर्म, गाइस ये है इनिशियल आर्म, समझो, पे अटेंशन हियर. और ये है टर्मिनल आर्म. अब देखो कैसे, इनिशियल आर्म है ये है इनिशियल आर्म, और ये है टर्मिनल आर्म. और इस बार मैंने एंगल मेजर किया ऐसे. दोनों में फरक समझ लो ठीक से. ओके, दोघांमधला फरक लक्षात घ्या. एक एंगल मेजर केला असा अँटी क्लॉकवाइज, आणि एक मेजर केला असा क्लॉकवाइज. यांना म्हणतात डायरेक्टेड एंगल. यांना म्हणतात डायरेक्टेड एंगल्स. डायरेक्टेड का? बिकॉज डायरेक्शन ऑफ मेजरमेंट इज इंपॉर्टेंट. सर व्हाट इज द डिफरेंस बिटवीन देम? सर मेजर तो वही होगा. नहीं, एक बात याद रखो गाइस, सब लोग यहाँ पे ध्यान दो. जब भी कोई भी एंगल ओके मेजर होता है इन एंटी क्लॉकवाइज मैनर, उसका डायरेक्शन इंपॉर्टेंट है. अगर वो मेजर होता है एंटी क्लॉकवाइज मैनर, तो उसको पॉजिटिव एंगल कंसीडर किया जाता है. दिस इज अ पॉजिटिव एंगल whenever it is measured in anti-clockwise manner. Remember this. And whenever the angle is measured in a clockwise manner, clockwise म्हणजे कसं सर? हे बघा, हे झालं अँटी क्लॉकवाइज आणि हे झालं क्लॉकवाइज.
असा मेजर होतो तो क्लॉकवाईज मेजर झाला जसा हा तो हा निगेटिव्ह अँगल कन्सिडर होतो. लक्षात ठेवा, दिस अँगल इज कंसिडर्ड टू बी नेगेटिव एंगल, इसीलिए उनका डायरेक्शन इंपॉर्टेंट है. ओके, नॉर्मल एंगल क्या होता है जिसमें डायरेक्शन ऑफ मेजरमेंट इज नॉट इंपॉर्टेंट, ओनली द वैल्यू इज इंपॉर्टेंट. अब हम लोग स्टडी करें डायरेक्टेड एंगल जिसमें वैल्यू ऑफ द एंगल एज वेल एज द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. सर व्हाट आर द टू डायरेक्शन ऑफ मेजरमेंट्स? क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज. हमेशा ध्यान रखो, दिमाग में फिट कर लो, एंटी क्लॉकवाइज मेजरमेंट इज अ पॉजिटिव मेजरमेंट. अगर हमने एंगल को ऐसे मेजर किया तो ये पॉजिटिव होता है, और अगर क्लॉकवाइज मेजर किया तो वो नेगेटिव होता है. I hope you have understood these two things. Anti-clockwise positive, clockwise negative. लक्षात ठेवायचं. Okay. Moving further, actually अगर मैंने आपको एक समझो ये ऐसा एक ये दिया, समझो ये O है, अज्यूम करो, और ये A है, ठीक है. तो अगर मेरा इनिशियल आर्म यही है, दिस इज, मैं इनिशियल आर्म को EIA लिख रहा हूं, ओके, शॉर्ट फॉर्म में. इनिशियल आर्म ये है OA, और मेरा टर्मिनल आर्म भी यही है, दैट इज OB. म्हणजे काय थोडक्यात, हाच O आहे आणि टर्मिनल आर्म मूवच झाला नाही, दैट इज नो रोटेशन, रोटेट ही नहीं किया. जब इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म कोइंसाइड होते हैं without any rotation, I repeat, when initial arm and terminal arm coincide. Sir, what do you mean by that word coincide? Coincide मतलब merged है. इनिशियल आर्म पण हाच आणि टर्मिनल आर्म पण हाच. I repeat, इनिशियल आर्म भी यही है, टर्मिनल आर्म भी यही है, और कोई भी रोटेशन नहीं परफॉर्म हुआ है, कोई भी रोटेशन परफॉर्म नहीं हुआ है. इस टाइप के एंगल को कहते हैं जीरो एंगल. इस टाइप के एंगल को कहते हैं, ओके, जीरो एंगल. रिमेंबर दिस पॉइंट. ओके, तो ये था जीरो एंगल का पार्ट. जीरो एंगल मतलब क्या? आई होप यू हैव अंडरस्टूड. जीरो एंगल का मतलब है इनिशियल आर्म एंड टर्मिनल आर्म कोइंसाइड विदाउट एनी रोटेशन. विदाउट एनी रोटेशन इट इज कॉल्ड जीरो एंगल. ठीक है, मूविंग ऑन फर्दर, आगे हम लोग मूव करेंगे. ये हो गया जीरो एंगल का कंसेप्ट. आगे मैं बता रहा हूं, यहाँ पे ध्यान दो सब लोग. ओके, ये है इनिशियल आर्म, ये वर्टेक्स है जहां से एंगल मेजरमेंट स्टार्ट हुआ है, और ये है इनिशियल आर्म. और ओके, टर्मिनल आर्म, ये इनिशियल आर्म पूरा घूम के जो है हम लोग ओके कंप्लीट सर्कल कवर कर लिया है, कंप्लीट सर्कल कवर कर लिया है. और अब OA और OB कोइंसाइड हो गए. अब पिछले और इसमें डिफरेंस क्या है ध्यान दो. पिछले इसमें भी OA और OB, OA वाज द इनिशियल आर्म, OB वाज द टर्मिनल आर्म, दे कोइंसाइडेड. पिछले एग्जांपल में भी, इसमें भी वो कोइंसाइड हो रहे. डिफरेंस ये है कि पिछले एग्जांपल में देयर वाज नो रोटेशन, वहां पे कोई रोटेशन नहीं था, और यहाँ पे रोटेशन है, दैट इज ओके, दिस इज अ कंप्लीट रोटेशन. ओके, कंप्लीट रोटेशन. तो ऐसे पर्टिकुलर एंगल को कहते हैं कंप्लीट एंगल और वन रोटेशन एंगल. इसको कहते हैं कंप्लीट एंगल, कंप्लीट एंगल और वन रोटेशन एंगल, वन रोटेशन एंगल. ओके, कुछ बुक्स में फुल एंगल भी कहते हैं. फुल एंगल, फुल मतलब क्या? फुल रोटेशन, एक पूरा रोटेशन परफॉर्म करके OA और OB. समझो ये है अपना, आई टेक वन मोर मार्कर फॉर दिस. अज्यूम करो ये इनिशियल आर्म है, और यहां से मेजरिंग द एंगल स्टार्ट हो गया, ऐसे मेजर होके पूरा घूम के ये वापस यहाँ पे कोइंसाइड हो गया. तो ये हो गया अपना कंप्लीट एंगल. ठीक है, या वन रोटेशन एंगल हम लोग इसको कह सकते हैं. लेकिन ये ऐसा भी मेजर हो गया, समझो क्लॉकवाइज मेजर हुआ, तो ये ऐसा 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 आके वापस यहाँ पे कोइंसाइड हो गया, ये भी कंप्लीट एंगल है. मतलब यहां से देखो ये एंटी क्लॉकवाइज वे में मेजर हो गया, ऐसे मेजर हुआ. अभी उल्टा कर दिया मैंने, ऐसे मेजर किया, ऐसे मेजर किया. ओके, तो ये भी कंप्लीट एंगल है, ये भी कंप्लीट एंगल है. सर लेकिन ये दोनों एंगल सेम है क्या? सर नहीं, ये दोनों एंगल एक दूसरे के नेगेटिव है. कैसे? अगर मैंने कंप्लीट एंगल एंटी क्लॉकवाइज मेजर किया तो मैं उसको पॉजिटिव कंसीडर करूंगा, पॉजिटिव 360 डिग्रीज. एज यू नो, पूरा रोटेशन मतलब 360 डिग्रीज, ये आपने पहले भी सुना है. ओके, पूरा रोटेशन मतलब 360 डिग्रीज. ठीक है, सो अगर ऐसे मेजर किया तो उसको मैं लिखूंगा प्लस 360 डिग्रीज, और अगर ऐसे मेजर करके उल्टा पूरा किया तो उसको मैं कहूंगा माइनस 360 डिग्रीज. गेटिंग? सो मेजरिंग द एंगल. सो गाइस, एंगल नेगेटिव वैल्यू वाइज कभी नहीं होता, ध्यान रखो. अगर ये एंगल है, इसका मेजर कभी नेगेटिव हो सकता है. जैसे लेंथ ऑफ दिस मार्कर, इस मार्कर का लेंथ कभी नेगेटिव हो सकता है क्या? मार्कर या डस्टर, इसका लेंथ कभी नेगेटिव हो सकता है? नेवर, नेगेटिव नहीं हो सकता. लेकिन यहाँ पे एंगल का मेजर जो है वो नेगेटिव नहीं है,
बिकॉज ऑफ द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट उसको पॉजिटिव नेगेटिव में ओके बाइफरकेट किया है। तो याद रखो एंगल का वैल्यू नेगेटिव नहीं है, एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन है तो पॉजिटिव लिखते हैं और क्लॉकवाइज है तो नेगेटिव लिखते हैं। डायरेक्टेड एंगल्स का ये डिफरेंस है नॉर्मल एंगल्स के साथ। आई होप यू अंडरस्टूड। जीरो एंगल म्हणजे काय कळालं काय बाळांनो? जीरो एंगल मतलब क्या? जीरो एंगल मतलब आपका इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म कोइंसाइडेड है विदाउट रोटेशन। ओके फिर है कंप्लीट एंगल, वन रोटेशन एंगल। उसका क्या मतलब है? आपका इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म कोइंसाइडेड है लेकिन आफ्टर वन कंप्लीट रोटेशन, पूरा रोटेशन लेने के बाद ऐसे या पूरा रोटेशन लेने के बाद ऐसे। ध्यान रखो एंटी क्लॉकवाइज इज पॉजिटिव एंड क्लॉकवाइज इज नेगेटिव। ओके ये हो गया आपका, यू कैन से टू टाइप्स ऑफ एंगल्स। द थर्ड एंगल नाउ वी विल कंसिडर इज अ स्ट्रेट एंगल। अब तक दो हो गए, तीसरा है स्ट्रेट एंगल। स्ट्रेट एंगल गाइस कंप्लीट एंगल का या फुल एंगल का या वन रोटेशन एंगल का मेजर कितना होता है? 360 डिग्री। तो आपको पता होना चाहिए पूरा रोटेशन मतलब 360 डिग्री। ओके ये है स्ट्रेट एंगल। सर व्हाट डू यू मीन बाय स्ट्रेट एंगल? हियर गाइस अगर ये वर्टेक्स है जहां से रोटेशन स्टार्ट हुआ है, ये है आपका इनिशियल आर्म और ये है आपका टर्मिनल आर्म। सो इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म जो है ये है IA इनिशियल आर्म, ये TA टर्मिनल आर्म। जब आपका इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म स्ट्रेट लाइन में है, दे आर इन द स्ट्रेट लाइन, यू कैन ऑब्जर्व दिस, दे आर इन द स्ट्रेट लाइन ओके बट ऑपोजिट ऑफ ईच अदर। इनिशियल आर्म उधर है, टर्मिनल आर्म इधर है, तो इनको कोइंसाइड नहीं कहेंगे, ये इसको कहेंगे कोइंसाइड। ओके ये जो है ये है स्ट्रेट एंगल जब मेजर करके, मतलब इट इज व्हाट गाइस? स्ट्रेट एंगल इज व्हाट? हाफ ऑफ द कंप्लीट एंगल। कंप्लीट एंगल मतलब क्या? ऐसे घूम के आया, ऐसे 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 घूम के पूरा आ गया, तो ये कंप्लीट एंगल हो गया। ये तो आधा हो गया ना, तो याद रखो हाफ ऑफ कंप्लीट एंगल इज स्ट्रेट एंगल। हाफ ऑफ कंप्लीट एंगल इज स्ट्रेट एंगल। सो कॉमन सेंस है व्हाट इज हाफ ऑफ 360 डिग्री? 180 डिग्री। तो ये जो है ये भी कंप्लीट स्ट्रेट एंगल है और ये भी स्ट्रेट एंगल। ये बस फर्क क्या है? ऐसे मेजर किया तो पॉजिटिव 180 लिखेंगे और अगर ऐसे मेजर किया तो नेगेटिव 180 लिखेंगे। क्लॉकवाइज मेजरमेंट इज नेगेटिव एंड एंटी क्लॉकवाइज इज पॉजिटिव। ऑलवेज रिमेंबर दिस। तो तीन टाइप के एंगल हो गए अपने, कौन से? जीरो एंगल, एक स्ट्रेट एंगल, एक कंप्लीट एंगल। ठीक है मूविंग ऑन फर्दर, आगे बढ़ेंगे हम लोग। ओके जीरो एंगल, वन रोटेशन एंड स्ट्रेट एंगल। अब मैं बताऊंगा आपको, ये पता ही है सबको लेकिन फिर भी राइट एंगल। गाइस व्हाट इज राइट एंगल? 90 डिग्रीज। 90 डिग्रीज इसका मतलब है यू कैन से इनिशियल आर्म एंड टर्मिनल आर्म जब एक दूसरे को 90 डिग्रीज पे होते हैं तो उसको हम लोग राइट एंगल कहते हैं। यू ऑलरेडी नो दिस। और आई कैन से इन अदर वे, अगर कुछ अलग टाइप से बताना है आपको तो मैं कह सकता हूँ कि राइट एंगल का मतलब होता है, राइट एंगल का मतलब होता है ओके 1/4 ऑफ अ कंप्लीट एंगल। कहा मैं क्या बोल दो, समझ में आया? 1/4 ऑफ अ कंप्लीट एंगल, 1/4। देखो अगर ये आपका इनिशियल आर्म है, अगर ये आपका इनिशियल आर्म है OA, तो ये आपका टर्मिनल आर्म है OB। ये जो मेजर है ये 90 डिग्रीज है, तो ये इनिशियल आर्म है, ये टर्मिनल आर्म है, ये जो मेजर है ये 90 डिग्रीज है। या फिर ये ऐसा भी हो सकता है, ये ऐसा भी हो सकता है, ऐसा। ओके सो दिस इज 1/4 ऑफ कंप्लीट एंगल। देखो कंप्लीट एंगल मतलब क्या पता चल गया ना? This is 90, this is 90, this is 90, this is 90. 4 times 90 is complete angle. 4 times 90 is a complete angle. ठीक है? 1/4 of it is a right angle. Remember? Okay, 1/4 of it is a right angle. Guys, आपने ये चीज 10th स्टैंडर्ड में पढ़ा होगा। अगर पढ़ेगी है 10th स्टैंडर्ड में अच्छे से तो you will remember that there are 4 quadrants. पता है सब लोगों को? क्वाड्रेंट के बारे में सुना है? There are how many quadrants? 4 quadrants. आपने ये सुना होगा, देखा होगा गाइस। ये जो है मैं सामने ड्रॉ कर रहा हूं, देखो ये, इसको कहते हैं 2 डायमेंशनल कोऑर्डिनेट सिस्टम। 2 डायमेंशनल कोऑर्डिनेट सिस्टम। सर व्हाट डू यू मीन बाय दैट? गाइस दिस इज x एक्सिस एंड दिस इज y एक्सिस। तो ये 2 डायमेंशन पकड़े जाते हैं, x और y। हर पॉइंट जो इस यू कैन से सिस्टम में होगा उसके 2 कोऑर्डिनेट होंगे, x कोऑर्डिनेट और y कोऑर्डिनेट। x कोऑर्डिनेट को एब्सकिसा भी कहते हैं, एब्सकिसा, और y कोऑर्डिनेट को ऑर्डिनेट भी कहते हैं। आई रिपीट, ओके मतलब ये पॉइंट है x और y समझो, तो इसको एब्सकिसा भी कहते हैं और इसको ऑर्डिनेट, ऑर्डिनेट। एंड टुगेदर दिस पॉइंट इज कॉल्ड कोऑर्डिनेट। अभिषेक सर, यस सर।
सर प्रवीण को कोई डाउट है, एक बार देख लेंगे सर। यस प्रवीण, उसका माइक प्रवीण? नहीं आ रहा है शायद। ठीक है सर, मैं उसको देखता हूँ। ओके सॉरी हाँ, सर, कंटिन्यू। okay sir. So I was telling you something on okay x coordinate and y coordinate, x coordinate and y together उसको coordinate कहते हैं हम लोग। ये तो पढ़ा होगा आपने, प्लॉटिंग वगैरह किया ना, ग्राफ तो आपने स्टडी किया ही है 10th स्टैंडर्ड में या 9th स्टैंडर्ड में। ओके तो गाइस x और y, x जो होता है उसका पहला पार्ट उसको एब्सकिसा भी कहते हैं, और जो y पार्ट होता है उसको ऑर्डिनेट भी कहते हैं। ओके व्हाई आई एम टेलिंग यू दिस थिंग गाइस, आपने अगर सुना होगा देखा होगा, आपने अगर सुना होगा देखा होगा तो आपको पता होगा गाइस, ये जो है इसको कहते हैं फर्स्ट क्वाड्रेंट, फर्स्ट क्वाड्रेंट, ये सेकंड क्वाड्रेंट, ये थर्ड क्वाड्रेंट और ये फोर्थ क्वाड्रेंट। अब एक चीज ऑब्जर्व हुई गाइस, आपको मेरा जो पहले 10 मिनट का लेक्चर था उससे एक चीज ऑब्जर्व हुई आपको कि क्वाड्रेंट के नाम कैसे दिए गए हैं, पता चला आपको? ओके क्वाड्रेंट के नाम दिए हैं फर्स्ट क्वाड्रेंट, फिर सेकंड, फिर थर्ड, फिर फोर्थ, ऐसा नाम नहीं दिया फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ। दिस इज नेगेटिव, ये नेगेटिव है, ये पॉजिटिव डायरेक्शन है, एंटी क्लॉकवाइज, ये क्लॉकवाइज है, क्लॉकवाइज नेगेटिव डायरेक्शन है, तो एंगल मेजर होगा तो ऐसे 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 ऐसे, ये पॉजिटिव डायरेक्शन। समझ में आ रहा है? इसलिए नाम कैसे दिया है फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ। ये नाम जनरली हम लोग कैसे नाम देंगे, ऐसे देंगे ना, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, ये रॉन्ग है, ऐसा नाम दिया गया है फर्स्ट क्वाड्रेंट, सेकंड क्वाड्रेंट, थर्ड क्वाड्रेंट एंड फोर्थ क्वाड्रेंट। तो 4 क्वाड्रेंट्स यहाँ पे आपको दिख रहे हैं, ठीक है? तो गाइस यहाँ पे मैं आपको अभी बता रहा हूं द कांसेप्ट ऑफ स्टैंडर्ड एंगल। स्टैंडर्ड एंगल, सर व्हाट डू यू मीन बाय दिस? स्टैंडर्ड एंगल क्या है? यस हाँ बैठो। स्टैंडर्ड एंगल गाइस, व्हाट एग्जैक्टली इज द कांसेप्ट ऑफ स्टैंडर्ड एंगल? स्टैंडर्ड एंगल वो एंगल होता है जिसका जो वर्टेक्स है, वर्टेक्स ऑफ द एंगल है ओरिजिन, वर्टेक्स ऑफ एंगल इज ओरिजिन, उसका इनिशियल आर्म जो है वो होता है ओके इन द डायरेक्शन ऑफ पॉजिटिव एक्स, इन द डायरेक्शन ऑफ पॉजिटिव एक्स। जैसे ये इनिशियल आर्म उसका ये है इनिशियल आर्म, और उसका जो टर्मिनल आर्म होता है अभी वो किसी भी एक क्वाड्रेंट में हो सकता है, जैसे ये है आई ए इनिशियल आर्म, ये टी ए टर्मिनल आर्म। आई होप यू हैव अंडरस्टूड। इसको ऐसे मेजर किया तो ये स्टैंडर्ड एंगल हुआ। सर ऐसा मेजर किया तो क्लॉकवाइज, यस ऐसा, ये इनिशियल आर्म है समझो, और ये आपने टर्मिनल आर्म कह दिया, ये समझो ओबी यहाँ पे या फिर ओबी यहाँ पे, मतलब ये मेजर हो गया, ये भी स्टैंडर्ड एंगल है। बस वो ऊपर वाला स्टैंडर्ड पॉजिटिव है, नीचे वाला स्टैंडर्ड नेगेटिव है। मतलब स्टैंडर्ड एंगल में हमेशा एंगल का मेजरमेंट कहां से स्टार्ट होना चाहिए पता है गाइस? पॉजिटिव एक्स डायरेक्शन। ये पॉजिटिव एक्स डायरेक्शन है, सुनो, ये पॉजिटिव एक्स डायरेक्शन है, ये नेगेटिव एक्स डायरेक्शन है, ये पॉजिटिव वाई है, ये नेगेटिव वाई है। जब आपका इनिशियल आर्म यहाँ पे होगा हमेशा, उसको स्टैंडर्ड एंगल कहा जाएगा या स्टैंडर्ड पोजीशन एंगल कहा जाएगा। स्टैंडर्ड पोजीशन एंगल जिसमें आपका जो इनिशियल आर्म होता है वो हमेशा ऐसा होगा, ऐसा नहीं है, ऐसा नहीं होगा नेगेटिव एक्स के नहीं, पॉजिटिव एक्स में, और एंगल का मेजरमेंट आइदर ऐसे या फिर ऐसे, इनिशियल आर्म यहाँ पे, ओके दैट इज दिस, इनिशियल आर्म हमेशा यहाँ पे और मेजरमेंट यहाँ, हाँ मेजरमेंट यहाँ से यहाँ भी हो सकती है, देखो ये भी एक स्टैंडर्ड एंगल है, ये भी एक स्टैंडर्ड एंगल है, ओके ये है इनिशियल आर्म, ये इनिशियल आर्म है और ये टर्मिनल आर्म। गेटिंग द पॉइंट? उसको कहते हैं स्टैंडर्ड एंगल या स्टैंडर्ड पोजीशन एंगल। तो अब तक क्या क्या स्टडी किया? आई होप यू हैव अंडरस्टूड। जीरो एंगल क्या होता है ये हमने देखा, उसके बाद हमने देखा कि व्हाट इज अ यू कैन से स्ट्रेट, व्हाट इज अ कंप्लीट एंगल और वन रोटेशन एंगल, फिर व्हाट इज अ स्ट्रेट एंगल, व्हाट इज अ राइट एंगल, और अब हम लोग देख रहे हैं स्टैंडर्ड एंगल। तो स्टैंडर्ड एंगल्स, अभी गाइस अगर आपने ये देखा, इसको बी नाम है, ये ओ है समझो और ये सी है, तो ये स्टैंडर्ड नहीं है गाइस, ये जो है ना इतना, देखो ये एंगल स्टैंडर्ड एंगल नहीं पकड़ा जाएगा क्योंकि इसका इनिशियल आर्म ये है और टर्मिनल आर्म ये है, या इनिशियल आर्म ये और टर्मिनल आर्म ये होगा, तो ये एंगल जो है ना इतना, ये स्टैंडर्ड एंगल नहीं है। यहां से जो शुरू होता है एक्स एक्सिस से, जो पॉजिटिव एक्स से जो शुरू होता है एंटी क्लॉकवाइज या क्लॉकवाइज, उसी को स्टैंडर्ड एंगल कहते हैं। आई होप यू हैव अंडरस्टूड दिस। कळतंय सगळ्यांना? मला असं वाटतंय कळत असावं। ओके होपफुली सबको समझ में आ रहा है मैं जो बोल रहा हूं। ओके तो आई हैव टोल्ड यू क्वाड्रेंट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, जो इनिशियल आर्म पॉजिटिव एक्स से स्टार्ट होता है, ओके और फिर उसका टर्मिनल आर्म इस डायरेक्शन में मूव हो सकता है या फिर इस डायरेक्शन में मूव हो सकता है,
इनको कहते हैं स्टैंडर्ड एंगल. रिमेंबर दिस पॉइंट. ओके, सो अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज नेगेटिव्ह. डोक्यात करा, मी परत परत त्याच गोष्टी तुमच्या डोक्यावर हॅमर करतोय, बट आय एम शुअर की these are really important, hence I am doing so. ओके, तो और इसीलिए उसको डायरेक्टेड एंगल कहते हैं क्योंकि उनका डायरेक्शन ऑफ मूवमेंट इंपॉर्टेंट है. IA टू T है, मतलब इनिशियल आर्म टू टर्मिनल आर्म कैसे मूव कर रहे हैं वो इंपॉर्टेंट है. ओके, सो आफ्टर दिस पर्टिकुलर पार्ट मैं अभी बताऊंगा आपको. ओके, कुछ एंगल. सो नेक्स्ट पार्ट है एंगल इन अ क्वाड्रेंट. एंगल इन अ क्वाड्रेंट. ओके, समझो. ओके, आपका स्टैंडर्ड एंगल है, ये एक्स एक्सिस है, ये y एक्सिस है. गाइस अज्यूम करो कि आपका इनिशियल आर्म ये है, आपका इनिशियल आर्म ये है, आपका टर्मिनल आर्म अगर यहां होगा और ये एंगल जो है ये थीटा होगा, मतलब इन दिस पर्टिकुलर केस थीटा, ये एंगल अगर थीटा है तो अगर थीटा का वैल्यू 0 और 90 के बीच है, लेस ग्रेटर देन 0 एंड लेस देन 90, ओके, तो इसको कहते हैं हम लोग फर्स्ट क्वाड्रेंट एंगल. इसको कहेंगे हम लोग, ये जो एंगल है ये फर्स्ट क्वाड्रेंट एंगल है. फर्स्ट क्वाड्रेंट एंगल. अगर आपका थीटा ओके 0 से बड़ा है लेकिन 180 के बीच में, मतलब इफ योर थीटा ओके यू कैन से इज मोर देन 90 से बड़ा, ओके 90 से बड़ा है लेकिन 180 से छोटा है, 90 से बड़ा है लेकिन 180 से छोटा है, मतलब इधर आ गया आपका एंगल जो है. ओके, वो एंगल जो है वो इधर आ गया. ठीक है, 90 से बड़ा मतलब कॉमन सेंस लगा लो गाइस, ये इतना 90 है, ये इतना 90, तो वो 90 से बड़ा है, तो 90 से बड़ा मतलब वो यहाँ आएगा, बरोबर है. तो इतना होगा आपका थीटा. जब 90 से बड़ा होगा और 180 से छोटा होगा तो उसको कहा जाता है सेकंड क्वाड्रेंट एंगल. सेकंड क्वाड्रेंट एंगल. ठीक है, अगर आपका थीटा 180 से बड़ा है, अगर आपका थीटा 180 से बड़ा है लेकिन 270 से छोटा है, 180 से बड़ा है लेकिन 270 से छोटा है, मतलब यहाँ पे आता है. आप देख सकते हैं मैं जो से ड्रॉ कर रहा हूँ. ओके, तो इसको कहेंगे थर्ड क्वाड्रेंट एंगल. थर्ड क्वाड्रेंट एंगल. ओके, 0 to 90 फर्स्ट क्वाड्रेंट एंगल. ओके, 90 to 180 सेकंड क्वाड्रेंट एंगल. 90 to 270 थर्ड क्वाड्रेंट एंगल. तो क्या आप बता सकते हैं फोर्थ क्वाड्रेंट एंगल क्या होगा? उसका रेंज, फोर्थ क्वाड्रेंट एंगल का रेंज होगा 270 से लेके 360 तक. बिटवीन 270 एंड 360. 270 इसमें इंक्लूड नहीं होगा, 360 भी इंक्लूड नहीं होगा. जैसे यहाँ 0 इंक्लूड नहीं है, 90 इंक्लूड नहीं है. इट इज नॉट लेस, थीटा इज नॉट लेस देन इक्वल टू 90, इक्वल टू नहीं है. समझ रहे हो? तो 0 और 90 के बीच में उनको हम लोग कहेंगे फर्स्ट क्वाड्रेंट एंगल, 90 और 80 के बीच में सेकंड क्वाड्रेंट एंगल, 182 के बीच में थर्ड क्वाड्रेंट एंगल और 270 और 360 के बीच में फोर्थ क्वाड्रेंट एंगल. आई होप यहाँ तक आपको समझ में आ गया होगा. ओके, अब एक्चुअली एक चीज आपको फिजिक्स में आज लगने वाला है. ओके, तो थोड़ा सा आगे का पार्ट है, लेकिन ओके सर ने मुझको कहा है कि अगर आप कंसेप्ट बता देंगे तो वो बेटर रहेगा. गाइस, जो 10th स्टैंडर्ड में आपने और कुछ चीजें हैं जो मेरे को बतानी है, लेकिन जैसे मैं बोल रहा हूँ आपको कि ये कंसेप्ट आज थोड़ा सा मैं इंट्रोड्यूस कर देता हूँ. इट इज बीन नीडेड ओके फॉर यू ऑल फॉर द फिजिक्स लेक्चर टुडे. ओके, सो स्टूडेंट द कंसेप्ट हियर इज, हमने जो 10th स्टैंडर्ड में पढ़ा था, 10th स्टैंडर्ड में पढ़ा था एंगल कैसे लिखा जाता था गाइस, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज. याद है आपको? 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज, 90 डिग्रीज. ओके, ऐसा लिखा जाता था एंगल. याद है ना? इसको कहते हैं, इस मेजरमेंट को कहते हैं सेक्साजेसिमल ओके सिस्टम या फिर डिग्री सिस्टम. I repeat, sexagesimal system और डिग्री सिस्टम. सो आपका 10th स्टैंडर्ड में आपने ट्रिग्नोमेट्री तो पढ़ा ही है. ट्रिग्नोमेट्री में आपने 0, 30, 45, 60, 90 के सब एंगल्स पढ़े, उनके ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज भी पढ़े, sin 30, sin 60. वो चलो ट्रिग्नोमेट्री में नहीं जाऊंगा अभी फिलहाल में. मुझको बताना ये है कि सिस्टम ऑफ मेजरमेंट ऑफ एंगल ये होता है एक, ओके, दैट इज सेक्साजेसिमल सिस्टम. दूसरा जो सिस्टम होता है उस दूसरे सिस्टम को कहा जाता है सर्कुलर सिस्टम. ये आपके लिए नया है और आपके बहुत सारे एंगल्स अभी इस फॉर्म में रिप्रेजेंट होने वाले हैं. ओके, दैट इज सर्कुलर सिस्टम. सर्कुलर सिस्टम या फिर उसका दूसरा नाम है रेडियन सिस्टम.
सर व्हाट इज दिस न्यू वर्ड रेडियन? ये नया वर्ड क्या है सर? रेडियन। ये नया वर्ड जो है इसके बारे में थोड़ा सा मैं आपको आज बताऊंगा कि रेडियन का कंसेप्ट क्या है। ओके, पूरा चैप्टर रेडियन पे डिपेंड करता है, डिग्री रेडियन इस पे चलेगा पूरा चैप्टर। लेकिन व्हाट एग्जैक्टली सेकंड सिस्टम, ये तो सर हमको पता है, 0 डिग्री, 35 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, ये हमको पता है, डिग्री सिस्टम पता है। उसका बस नाम नया आज पता चला, हेक्साडेसिमल, एक नया नाम पता चला। लेकिन ये सर्कुलर सिस्टम या रेडियन सिस्टम सर है क्या, इसके बारे में मैं आपको अभी इन शॉर्ट बताऊंगा। ओके, व्हाट एग्जैक्टली इज अ सर्कुलर सिस्टम या फिर ओके यू कैन से रेडियन सिस्टम। गाइस, एक सर्कल कंसीडर करो, समझो ये सर्कल है, ठीक है, ये उसका सेंटर है। स्टूडेंट, तो ये वैल्यू क्या होती है? आर, और ये वैल्यू क्या है? आर। गाइस, अगर दो रेडियस के बीच में जो आर्क उन्होंने कट किया है, जो आर्क उन्होंने कट किया है, जैसे ये आर्क है, देखो ये जो मैं ड्रॉ कर रहा हूं, ये इस आर्क की लेंथ भी अगर आर है, सुनो मेरी बात है ठीक से, मतलब ये जो है ये एंगल है, ये देखो ये आपका सर्कल फॉर्म है, इसमें ये एक रेडियस है और ये एक रेडियस है, और ये जो आर्क फॉर्म हुआ है, इस आर्क की लेंथ भी आर जितनी है, रेडियस जितनी आर्क, हाँ मैं बोलता हूँ आर्क, ये आर सी, इस आर्क की लेंथ भी आर है। तो उन्होंने देखा कि ये जो सेंट्रल एंगल है ना गाइस, हमेशा कांस्टेंट आता है, कितना भी छोटा सर्कल हो या कितना भी बड़ा सर्कल हो, जब दो रेडियस के बीच का आर्क भी रेडियस जितना है तो ये एंगल हमेशा कांस्टेंट आता था। ओके, और इस कांस्टेंट हमेशा कांस्टेंट आता था। जैसे फॉर एग्जांपल उन्होंने सर्कल थोड़ा बड़ा कर दिया, देखो सर्कल थोड़ा बड़ा कर दिया, तो अब उनका रेडियस भी बढ़ गया, रेडियस बढ़ गया, देखो यहां से यहां तक रेडियस। अभी ये सर्कल में ड्रॉ करता हूं, समझो ऐसा है, समझो ये सर्कल है। तो गाइस अब फिलहाल ये रेडियस है, ये रेडियस है और ये रेडियस है, और ये जो आर्क है ना ये भी रेडियस जितना है। तो आप देख सकते हैं सेंट्रल एंगल तो सेम ही है, सेंट्रल एंगल तो सेम ही रह गया। मतलब इन दोनों के बीच का एक सर्कल लेता हूं, देखो ये एक सर्कल लिया मैं इन दोनों के बीच में। ओके, अब अभी यहां से यहां तक ये रेडियस है, ये रेडियस है, और ये आर्क का लेंथ भी रेडियस जितना है, तो सेंट्रल एंगल सेम ही रहता है। और ये सेंट्रल एंगल जो है इसको कहते हैं 1 रेडियन, 1 रेडियन, याद रखो 1 रेडियन। 1 रेडियन को लिखने का एक दूसरा तरीका है 1⁻c। तो जो c है ना छोटा गाइस, जब भी ये एंगल मेजरमेंट में होगा, जब भी ये एंगल मेजरमेंट में होगा तो इट इज रेडियन। तो उसको पढ़ने का तरीका है 1 रेडियन। 1⁻c मतलब सेल्सियस वगैरह टेम्परेचर वगैरह के बारे में कुछ नहीं रिलेशन उसका, 1⁻c मतलब सेल्सियस वगैरह ऐसा कुछ नहीं है, उसको पढ़ना है 1 रेडियन। सर हमेशा ये 1 रेडियन कांस्टेंट आता है? यस, कितना भी छोटा सर्कल लो या कितना भी बड़ा सर्कल लो, कितना भी छोटा सर्कल लो या फिर कितना भी बड़ा सर्कल लो, ये जो एंगल था ना ये एंगल हमेशा कांस्टेंट आता है, ये एंगल हमेशा कांस्टेंट आता है। जैसे देखो मैंने एक छोटा सर्कल लिया गाइस, ये है सेंटर, रेडियस रेडियस, और ये आर्क भी रेडियस का है, आर्क भी रेडियस का है, तो ये 1 रेडियन। अभी देखो अभी ये मैं रेडियस बढ़ा रहा हूं, ये सर्कल और हो गया गाइस। ओके, अब ऑब्वियसली ये जो है ना ये रेडियस जितना होना चाहिए, ऐसा ही हमको मेजर ऐसे ही लेना है कि रेडियस और रेडियस और जो आर्क है वो भी रेडियस जितना होगा। तो सेंट्रल एंगल इज ऑलवेज अ कांस्टेंट, it is always a constant, okay, and that particular constant angle is called okay radian, 1 radian, उसको 1 radian कहा जाता है। okay, जिसकी वैल्यू होती है 57.3248। ये जो एंगल है ना उसकी वैल्यू होती है 57.3248। 57.3248 क्या सर? डिग्रीज, 57.3248 डिग्रीज। तो इनका रिलेशन भी है, मतलब रेडियन और डिग्री का एक रिलेशन भी है। अब ये कहां से आया? क्या ये ऑब्जर्वेशन है गाइस, 1 रेडियन की वैल्यू इतनी होती है, ऑब्जर्वेशन है। तो अगर आप खुद एक सर्कल ड्रॉ करेंगे जिसमें रेडियस रेडियस और आर्क की लेंथ भी रेडियस जितनी होगी, आर्क की लेंथ जो है ओके, मतलब अगर आप रस्सी से करोगे तो आर्क की लेंथ भी वो अगर रेडियस जितनी होगी लेंथ, ओके, तो सेंट्रल एंगल आप देखोगे कि सेंट्रल एंगल अप्रोक्सीमेटली आपका यही आने वाला है 57.3248। I hope you are understanding what I am trying to say. Okay, so जैसे आपका पाई एक कांस्टेंट है, और वो कांस्टेंट कैसे मिला था आपको याद होगा? पाई आपको कैसे मिला था? आपको पाई कैसे मिला था? ओके, इट वाज पाई वाज एक्चुअली नथिंग बट ओके जो भी आपका सर्कमफरेंस होता है अपॉन द डायमीटर,
मतलब कोई भी सर्कल ड्रॉ करो, कोई भी सर्कल ड्रॉ करो, उसका सर्कमफरेंस मेजर करते थे। सर्कमफरेंस मतलब क्या, आपको पता है ना सर्कमफरेंस मतलब क्या? ये जो समझो ये रस्सी है, तो ये रस्सी का ये मेजर पेरीमीटर, ये देखो ये पेरीमीटर ऑफ दिस सर्कल, ये तो एरिया हो गया गाइस, ये तो एरिया हो गया। एरिया नहीं बात कर रहा हूं मैं, सर्कमफरेंस बात कर रहा हूं। तो अगर इसका सर्कमफरेंस आपने देखा, सर्कमफरेंस उसको डिवाइड किया बाय द डायमीटर, यू ऑलवेज यूज्ड टू गेट द वैल्यू 3.14। आपको हमेशा वैल्यू मिलता था 3.14, इसलिए उस 3.14 को एक नाम दे दिया और वो नाम था पाई। तो पाई का मतलब बेसिकली क्या है? इट इज सर्कमफरेंस अपॉन डायमीटर, सर्कमफरेंस अपॉन डायमीटर इज पाई। तो वो पाई था, यहाँ पे आ गया रेडियन, एक नया कंसेप्ट जो मैंने आज इंट्रोड्यूस किया है आपके सामने। और वो कंसेप्ट क्या है? प्रोबेबली आपको पता चल गया होगा कि व्हाट एग्जैक्टली इज अ 1 रेडियन। 1 रेडियन की वैल्यू भी मैंने आपको बता दी 57.3728। लेकिन 1 रेडियन के साथ और कुछ चीजें हैं जो मुझको बतानी है आपको गाइस। अगर मैंने देखो 1 रेडियन समझ में आ गया ना? ओके, सर्कल, सेंटर, रेडियस, 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 तो ये 1 रेडियन समझ गए। रेडियस, रेडियस और रेडियस, तो वो जो एंगल है बीच वाला वो 1 रेडियन है, जिसकी वैल्यू मैंने आपको बता दी। सर्कल बड़ा भी होगा, तो ये रेडियस और ये रेडियस, और ये जो मेजर है ना, ये रेडियस जितना, इतना, मतलब इसका मेजर जो है वो इतना ही रेडियस जितना। तो सेंट्रल एंगल जो है वो ओके 1 रेडियन उसको कहा गया। ओके, रेडियन ये कंसेप्ट था। अब एक चीज बताऊंगा गाइस, ओके, और वो चीज है आपका ये को टर्मिनल एंगल्स, उनके बारे में बता के हम लोग आज रुकेंगे। लेकिन इंपॉर्टेंट पॉइंट है, ध्यान रखो सब लोग, को टर्मिनल एंगल्स। सर व्हाट डू यू मीन बाय को टर्मिनल एंगल्स? जिन एंगल्स के इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म कोइंसाइड होते हैं, ऐसे दो डिफरेंट एंगल्स को को टर्मिनल एंगल्स कहते हैं। सर कुछ नहीं समझा आपने क्या बोला, मैं वापस एक बार रिपीट करता हूं। फॉर एग्जांपल मैंने अगर आपको एक एंगल दिया, स्टैंडर्ड एंगल दिया, समझो स्टैंडर्ड एंगल दिया मैंने आपको 30 डिग्री। तो गाइस ये देखो, ये ऐसा है, एक्स एक्सिस पॉजिटिव एक्स के अगेंस्ट, और ये ऐसा, ठीक है, ये 30 डिग्री, समझ गए। अभी मैंने आपको एक एंगल 30 डिग्री दिया है, दूसरा मैं बोल रहा हूं 390 डिग्री। अब जरा सोचो 390 कैसे आएगा गाइस? पूरा रोटेट किया तो कितना आता है? पूरा रोटेट किया तो कितना आता है गाइस? 360 डिग्री, बरोबर है ना? पूरा रोटेट किया तो 360 प्लस 30, मतलब वो पूरा घूम के, ये एक एंगल है 30, और देखो मैं 360 अब 390 बना रहा हूं अभी। 390 मतलब ऐसा घूम के आएगा 360 और 30, ये तो 30 है ना, 360 और 30, मतलब उसमें भी इनिशियल आर्म यही है और टर्मिनल आर्म यही। तो इनिशियल आर्म एंड टर्मिनल आर्म कोइंसाइड हो रहे हैं, तो 30 एंड 390 डिग्री जो है वो उनको कहेंगे को टर्मिनल एंगल्स। को टर्मिनल म्हणजे काय? जब दो एंगल्स के, दो या दो से ज्यादा एंगल्स के इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म सेम है, आइडेंटिकल है, कोइंसाइड हो रहे हैं, तो ये है ओके, ये आपका 30 डिग्री। 390 कैसे होगा? ये घूम के आएगा पूरा, यहां से स्टार्ट हुआ इनिशियल आर्म, ये घूम के आएगा 360 प्लस 30, 390। तो उस केस में भी इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म यही वो दो होंगे, तो 30 डिग्री का और 390 डिग्री का, ओके, यू कैन से इनिशियल आर्म टर्मिनल आर्म कोइंसाइड हो रहे हैं, इसलिए उन दोनों को कहते हैं को टर्मिनल एंगल्स। ये देखने का बहुत आसान तरीका है, वो तरीका बता देता हूं। उनका डिफरेंस 360 का मल्टीपल होता है, इंटीग्रल मल्टीपल। सर नहीं समझा, उनका डिफरेंस 390 आणि 30, 390 माइनस 30 कितना आएगा? 360। तो 360 जो है ओके, 390 जो भी डिफरेंस आएगा वो 360 का मल्टीपल आएगा, इंटीग्रल मल्टीपल। एक और एग्जांपल बताता हूं इसके साथ को टर्मिनल, वो होगा ओके 750। सोचो 750 कैसे आएगा? सर 750 कैसे आएगा? ये आएगा 360 पूरा घुमा 360, और एक बार पूरा घुमा 360, 360 प्लस 360 720, और 720 प्लस 30 720, मतलब 1 रोटेशन 2 रोटेशन 720 प्लस 30, मतलब इनिशियल और टर्मिनल आर्म ऐसे ही ना, सेम 30 डिग्री जैसा। तो ये भी इसके साथ को टर्मिनल है। अभी इनका डिफरेंस देखो, 750 माइनस 30 720, और 720 मतलब 360 का इंटीग्रल मल्टीपल। 360 के टेबल में आता है वो, 360 1 जा 2 जा 3 जा 4 जा, कुछ कितनी बार भी घुमाओ गाइस, उनको कहते हैं को टर्मिनल एंगल्स। आई होप यू अंडरस्टूड व्हाट इज द कांसेप्ट ऑफ को टर्मिनल एंगल्स। ठीक है, एक्चुअली नेक्स्ट सेशन है, इसलिए थोड़ा वाइंड अप करना पड़ेगा, तो थोड़ा डाउट्स वगैरह कुछ होंगे, कोई प्रॉब्लम हुआ तो हम लोग पूछ लेंगे, सो दैट फिजिक्स सर कैन स्टार्ट विद हिज सेशन। आई होप यू अंडरस्टूड टुडेज लेक्चर। मैंने जो भी बताया है
जीरो एंगल है, स्ट्रेट एंगल है, कंप्लीट एंगल है, राइट एंगल है, या फिर मैंने बताया सिस्टम ऑफ मेजरमेंट, एक हेक्साडेसिमल, दूसरा है सर्कुलर सिस्टम, रेडियन का कंसेप्ट मैंने आज आपको बताया, वो उसका वैल्यू भी मैंने आपको आज बताया 57.3248 डिग्रीज 1 रेडियन मतलब क्या, इसके बारे में मैंने आपको थोड़ा बहुत समझाया था। फिर दूसरी बात मैंने आपको बताया एंगल इन अ क्वाड्रेंट, फर्स्ट क्वाड्रेंट एंगल, सेकंड क्वाड्रेंट एंगल, थर्ड क्वाड्रेंट एंगल, फोर्थ क्वाड्रेंट एंगल। एक और चीज बता देता हूं, ओके, एंड देन आई विल वाइंड अप टुडेस लेक्चर। क्वाड्रेंटल एंगल, तो क्वाड्रेंटल एंगल मतलब क्या गाइस, अगर आपका इनिशियल आर्म, देखो ये फॉर एग्जांपल ये 90 डिग्रीज एंगल, ये क्वाड्रेंटल एंगल है। जब आपका समझो ये OA इनिशियल आर्म है और ये OB टर्मिनल आर्म है, जब आपका इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म एक्स एक्सिस पे या वाई एक्सिस पे होता है तो उनको कहा जाता है क्वाड्रेंटल एंगल। क्या आप बता सकते हैं मुझको दूसरा क्वाड्रेंटल एंगल कौन सा होगा? ओके, 180 डिग्रीज, इनिशियल आर्म एक्स एक्सिस पे, ओके, ऐसा ये इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म ये 180 डिग्रीज, ये भी एक क्वाड्रेंटल एंगल है, ये इनिशियल आर्म है और ये टर्मिनल आर्म है। जब आपकी इनिशियल आर्म और टर्मिनल आर्म एक्स एक्सिस और वाई एक्सिस पे रहेंगे, बीच में नहीं। अगर यहाँ टर्मिनल आर्म है तो ये हो गया फर्स्ट क्वाड्रेंट एंगल, अगर यहाँ टर्मिनल आर्म है सेकंड क्वाड्रेंट एंगल, थर्ड क्वाड्रेंट एंगल, फोर्थ। लेकिन अगर आपका एंगल ऐसे देखो, ये इनिशियल आर्म है और ये टर्मिनल, ओके, सो ये हो गया क्वाड्रेंटल एंगल, क्वाड्रेंटल एंगल, ये हो गया क्वाड्रेंटल 180 डिग्री। 270 हो गया क्वाड्रेंटल एंगल, ये 270 घूम गया ऐसे 270। -90 भी क्वाड्रेंटल है, कैसे? क्लॉकवाइज मेजर किया -90, ये ऐसे नहीं मेजर किया, ऐसे, ये हो गया -90, ये भी क्वाड्रेंटल एंगल, क्योंकि इनिशियल आर्म एक्स एक्सिस के अलोंग है और जो यू कैन से टर्मिनल आर्म वाई एक्सिस के अलोंग। तो करे, ओके, आई होप करो यार निशान सर। माय थिंग स्टूडेंट्स, डाउट्स होंगे तो वो डाउट्स पूछ लो, बहुत सारी चीजें और बतानी है इसके बारे में, ओके। तो बस आज का सेशन में यहाँ पे वाइंड अप करूंगा, थोड़ी और चीजें बतानी है, तो प्लीज लेट मी नो इफ यू हैव अंडरस्टूड, इफ यू हैव एनी डाउट्स लेट मी नो। कोणाला काय डाउट्स आहेत? 2 लोगों को है सर, हाँ, चिराग एंड केदार। विचारा वन बाय वन। चिराग, सर तुम्ही रेडियन बद्दल सांगितलं, ते प्लेन सर्कलचं होतं, तर मग ते स्फिअर साठी पण अप्लाय होतं का रेडियन? नाही, रेडियन हा सर्कल बेस्ड आहे, सर्कल बेस्ड। आणि मग स्फिअर साठी वेगळे कन्सेप्ट असेल का मग? येस, हा एक बेसिकली कॉन्स्टंट आहे जो त्यांना सापडला आहे। हो, स्फिअर बेस्ड त्यांनी असं काही यू कॅन से असा कोणी कॉन्स्टंट शोधायला नाही गेले, ओके। आता बेसिकली मी सर्कल बेस्ड हा कॉन्स्टंट त्यांनी शोधला, रेडियस आणि आर्क ऑन रेडियस शोधला, ओके। सो त्या केस मध्ये त्याला आपण म्हणतो 1 रेडियन, तो अँगल कायम कॉन्स्टंट असतो। आता तू स्फिअर म्हणजे काय, मल्टिपल सर्कल्स आहे ना, तर त्यामध्ये सर्कल कन्सिडर स्फिअर ऍज अ सर्कल कन्सिडर केला की त्यात मल्टिपल सर्कल फॉर्म होतो स्फिअर, बरोबर आहे? हो, त्यामध्ये सगळ्या सर्कल मध्ये रेडियन असतात। ओके. कारण की आम्ही IIT मध्ये शिकलेलो की स्फिअर साठी स्टेरेडियन हे अप्लाय होतं, मग रेडियन आणि स्टेरेडियन मध्ये काहीतरी डॉट डिफरन्स असेल ते बघायचं होतं। येस, मी म्हणतो कसं ते स्फिअर साठीचा रेडियन, मी म्हणालो काय तुला, रेडियन हा फक्त कुठे असोसिएटेड आहे? सर्कलसाठी। सर्कलसाठी। थँक्यू सर। एनीबॉडी एल्स? केदार, को टर्मिनल एंगल फिर से एक्सप्लेन करो ना। केदार काय? को टर्मिनल एंगल फिर से एक्सप्लेन करो ना। अच्छा, को टर्मिनल एंगल्स फिर से बता दो आपको। ये देखो, मी परत सांगेन उद्या तसं, पण आता थोडंसं तुला थोडक्यात सांगतो, ठीक आहे? बघा, इन केस नाही कळलं डोंट वरी, पण कळेल होपफुली। बघ, हा अँगल समजा मी घेतला, हा 30 डिग्रीचा अँगल आहे, हे बघ असा मेजर केला 30 डिग्रीचा, ठीक आहे? आता समजा मी असं केलं, बघ हा इनिशियल आर्म पकडला आणि आता बघ तुझा टर्मिनल आर्म नीट ऑब्झर्व कर, असा अख्खा फिरून तो परत इकडे असा फिरला 360 डिग्रीज आणि अजून 30 डिग्रीज, म्हणजे परत तो जो 390 डिग्रीज आता मी म्हणालो तुला, तो 390 चा अँगल मोजलाय का तू कसा रे? 390 चा अँगल बघून असा फिरणार अख्खा, हा 180 झाला, 270 झाला, 360 झाला आणि अजून 30, 360 प्लस 30। आता तुला हे कळलं पाहिजे, हा 390 आहे। त्या केसमध्ये 390 चा इनिशियल आर्म कोणता रे हवा? हा 390 चा इनिशियल आर्म हा आहे आणि फिरून आल्यानंतर टर्मिनल आर्म हा आहे, म्हणजे 30 डिग्रीज आणि 390 डिग्रीज या दोघांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म कोइन्साइड होतात, म्हणजे दोघांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दिसायला असेच आहेत, दिसायला असेच। 30 डिग्रीज पण असा आणि 390 पण असा, आणि 390 म्हणजे अख्खा सर्कल मारून, अख्खा गोल करून परत 30, कळलं का? तो त्यांना म्हणतात
को टर्मिनल अँगल्स. जेव्हा दोन अँगलचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकांना कोइन्साइड होतात, एकमेकांच्या अलॉंग असतात, त्याला म्हणतात कोटर्मिनल अँगल. आणि शोधण्याची पद्धत, their difference should be a integral multiple of 360 degrees. त्याचा जो डिफरन्स आहे तो 360 डिग्रीचा इंटिग्रल मल्टिपल आहे. याचा डिफरन्स किती? 390 मायनस 30, 390 मायनस 30 किती आहे? 360. म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. मग मी दुसरा अँगल सांगितला 750. आता 750 आणि 30 यांचा डिफरन्स किती आहे? 720. 720 इज 360 चा इंटिग्रल मल्टिपल. So when difference of two angles is an integral multiple of 360, then those angles are coterminal. Is a technical definition. And non-technical definition म्हणजे when initial arm and terminal arm of two angles coincide, they are called coterminal angles. कळलं? हो सर. इधर नक्की कळलं? हो सर, कळलं. ओके, गुड. अजून कोणाला काय डाऊट आहे? Anybody has any doubt? Yes, रवि सर. नहीं है कोई अभी. निशांत का लेक्चर स्टार्ट करता है. ओके, जस्ट थम्स अप करा एकदा जर लेक्चर कळालं असेल आपलं तर. इफ यू हॅव अंडरस्टूड द लेक्चर, जस्ट ओके, थम्स अप. ओके, most of you, I hope you have understood. Chala, hands down guys. Okay, bye for today. With more things in angle and its measurement in tomorrow's lecture. Nishan sir, please. Okay, take over. तर थोडासा झूम अजून चालेल. ईशान सर, दिख रहा है तो भी ना ये दिख रहा है, लेकिन बोर्ड का मतलब ये बाकी भी एक्स्ट्रा है तो वो ओके. ईशान सर, आवाज आ रहा है क्या? उसका माइक ऑफ है. आपका माइक ऑफ है सर. यस सर. कैमरा थोड़ा सा आगे ले सकते हैं, बोर्ड पूरा आएगा. सर कैमरा दिख रहा है वैसे, कुछ प्रॉब्लम नहीं है. क्लियर है सर? हाँ क्लियर है. दिख रहा है ना? आपने छोटा लिखा तो भी क्लियर है. ओके ओके. कैमरा थोड़ा सा क्रॉस लिया है क्या? क्रॉस है क्या थोड़ा? मेहता सर, थोड़ा टिल्ट है, थोड़ा सा टिल्ट होता है. यस. टिल्ट है थोड़ा. मतलब बोर्ड को पैरेलल नहीं दिख रहा हो मुझको. ठीक है, लेकिन विजिबल है ना? यस, विजिबल है, उसमें प्रॉब्लम नहीं. ओके. सबको दिख रहा है क्या? बस एक बार थम्स अप मांग लो ना. नहीं, ठीक है सर. एकदा हँड रेज करा, विजिबल असेल तर. जे काय दिले ते. वेरी गुड. बऱ्याच जणांना आहे. ठीक है. You can lower your hands. Okay, so we are starting with physics lesson number 1. Yesterday first lecture over. Today we are going to continue with the same things that we have covered yesterday. काल जे संपवले त्याचा पुढचा पार्ट आहे. But आज बरेच नवीन मुलं आहेत. Okay, so once I will just revise whatever we have seen yesterday, and today we will start on the main part of the lesson. The main part of the lesson is the SI units. So yesterday what we have covered, see the lesson is units and measurements, and yesterday we have seen some basic things like what is meaning of measurement. Correct? काल ज्यांनी अटेंड केले त्यांना हे आन्सर नक्कीच येत असेल. तुम्ही तुमच्या घरीच बोलू शकता. What is measurement? Measurement is comparison with standard reference, right? Measurement करणं म्हणजे काय असतं? बेसिकली we compare things. जर काही तुम्हाला लेंथ ऑफ मार्कर विचारली तर तुम्ही लेंथ कशी मोजणार? How will you measure the length? You will place a scale inside of it and you will compare the length with the scale का length. That is meaning of comparison. So measurement single word meaning आहे comparison. Measurement is comparison.
सेकंड वर्ड होता युनिट. युनिटचा मिनिंग काय आहे? युनिटचा मिनिंग आहे द स्टँडर्ड रेफरन्स युज्ड फॉर मेजरमेंट. मेजरमेंट करताना what standard reference we have used, that is called as a unit. For example, if I ask you what is your height and तुमचा height असेल 5 feet, याचा अर्थ काय? You have compared your height with a feet scale. तुम्ही feet scale बरोबर compare केले. म्हणजे तुम्ही असं उभं राहिला आणि इथं feet scale होती आणि इथं 1 feet, 2 feet, 3 feet, 4 feet आणि 5 feet तुम्ही compare केलं दोघांचं and therefore your height is 5. So comparison कोणाबरोबर झालंय? We have compared it with what? That thing is called as a unit. Correct? So unit is comparison with measurement is comparison with standard reference, and that standard reference itself is called as a unit. Then we have seen what do we measure. काय measure करतो आपण? मी कालच सांगितलं, बऱ्याच जणांनी मला एक्झाम्पल दिले. We measure that quantity. We measure those quantities which can be measured. Such quantities are basically called as physical quantities. So एक वर्ड मध्ये आन्सर जर काय सांगितलं, what do we measure? We measure physical quantities. Then why do we measure? काय गरज आहे मेजरमेंटची? तर काल आपण डिस्कस केलं की डे टू डे लाईफ मध्ये तर खूप इश्यूज होतीलच, बट सायंटिफिकली व्हॉट इज द यूज? फिजिक्स मध्ये काय आहे यूज ऑफ मेजरमेंट? द यूज ऑफ मेजरमेंट इन फिजिक्स इज टू मेक न्यू थिअरीज. नवीन थिअरीज तेव्हाच बनतात जर मेजरमेंट्स केले तर. अँड टू चेक, टू मेक अँड टू चेक अशी दोन आन्सर्स. टू मेक न्यू थिअरीज अँड टू चेक ओल्ड थिअरीज. These were basically the uses of measurement. And last point that we have seen was system of units, CGS, MKS, FPS. हे तर तुम्ही तीन already ऐकलेले आहेत. I will just tell you the long form. CGS stands for centimeters, gram, second. MKS stands for meter, kilogram, second. आणि FPS stands for foot, pound, second. Correct? आणि SI unit, लास्ट मध्ये SI unit का इंट्रोड्यूस केली? मी तुम्हाला ह्याचं रिझन सांगितलं. Why this international system was introduced? Okay, international system. Why this international system was introduced? The reason was हे जे तीन युनिट्स आहेत ना, हे तीन सिस्टम, डिफरंट कंट्रीज वर युजिंग डिफरंट सिस्टम. सो आधी इट वॉज फाईन की US मध्ये वेगळं सिस्टम आहे, ठीक आहे, इंडियामध्ये वेगळं सिस्टम आहे, ठीक आहे. बट जेव्हा सायंटिफिक डेटा शेअर करायला लागले, म्हणजे इथल्या डिस्कव्हरीज तिकडच्या सायंटिस्ट लोक स्टडी करत होते किंवा तिथल्या गोष्टी इथले स्टडी करत होते, त्यावेळेस मेजर प्रॉब्लेम व्हॉट वी फेस्ड वॉज की एव्हरी थिअरी और एव्हरी डिस्कवरी का मेजरमेंट आपल्याला युनिट कन्वर्ट करून शिकावं लागत होतं. सो हे अवॉइड करण्यासाठी, अवॉइड दिस प्रॉब्लेम, दिस इंटरनॅशनल सिस्टम वॉज इंट्रोड्यूस्ड. अँड नाव इंटरनॅशनल सिस्टम प्रमाणे आपल्याला पूर्ण फिजिक्सचे सगळे युनिट्स वी विल ओनली राईट अकॉर्डिंग टू SI. तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये असं दिलं असेल मास ऑफ द बॉडी इज 5, तुम्हाला युनिट द्यायचं विसरले असतील तर तुम्हाला असं म्हणतात ते जर मेन्शन नसेल तर यूज SI युनिट्स. सो SI युनिट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे. ऑल द क्वांटिटीजचे SI युनिट्स इम्पॉर्टंट आहे, राईट? सो आजचा पूर्ण लेक्चर इज बेसिकली ओनली फोकस्ड ऑन SI युनिट्स. सो तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या हेडिंग SI युनिट्स. काल तर आपण लिहिलंच आहे ह्याच्यात, बट टुडे द मेन टॉपिक ऑफ टुडेज लेक्चर इज SI युनिट्स. So we are going to discuss on these SI units. See, ते SI units कसं डिसाइड केलं रे? तर SI युनिट साठी एक कॉन्फरन्स झाले. हे इंटरनॅशनल युनिट्स जेव्हा डिसाइड केले की हे युनिट्स इंटरनॅशनल युनिट्स कन्सिडर करू, जसे की लेंथ साठी मीटर हे SI युनिट आहे, मीटर. हे जेव्हा डिसाइड झालं की लेंथ साठी मीटरच वापरायचं, ऑब्व्हियसली बऱ्याच सायंटिस्टनी डिबेट केला असेल, नाही फीट वापरायचं, एखादा म्हणला असेल नाही इंचेस वापरायचं, दुसरा म्हणला असेल नाही सेंटीमीटर वापरायचं, एखादा म्हणला नाही किलोमीटर वापरायचं. पण मीटर वॉज फायनलाइज, बरोबर ना? सो प्रत्येक युनिट फायनलाइज जेव्हा करण्यात आलं, जेव्हा मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये त्यांनी एक्झॅक्टली काय केलं? व्हॉट दे डिड वॉज फिजिकल क्वांटिटीज. आय विल राईट फिजिकल क्वांटिटीज. थोडासा बाईक चालू आहे, कारण माईक चालू असेल तर बंद करा. सो फिजिकल क्वांटिटीजला, दीज फिजिकल क्वांटिटीज त्या मीटिंग मध्ये व्हॉट दे डिड वॉज त्यांनी या फिजिकल क्वांटिटीजला दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलं. ऍज आय टोल्ड यू यस्टरडे की टोटल फिजिकल क्वांटिटीज तुमच्या लेवलला, 10th स्टँडर्डच्या लेवलला, यू माइट बी नोईंग हार्डली 50 क्वांटिटीज. म्हणजे क्वांटिटीज पहिलं तर काय असतं, नवीन स्टुडंट काय असतं? फिजिकल क्वांटिटीज. The physical quantities are those quantities that we can measure, जसे की लेंथ,
मास, टाइम, एनर्जी, पॉवर, फोर्स, ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, डेन्सिटी, अशा खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत जे आपण मोजू शकतो. सो फिजिकल क्वांटिटीज 10th लेवलला तुम्हाला साधारण एक 50 माहिती असते. 11th-12th एंड पर्यंत तुम्हाला 150 to 200 क्वांटिटीज कळणार. सो SI वाल्यांनी काय केलं, एकदम इझी करून टाकलं आपल्याला. त्यांनी फिजिकल क्वांटिटीजला 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. एकाला नाव दिलं त्यांनी फंडामेंटल physical quantities. First type was named as fundamental physical quantities and the other type was named as derived physical quantities. I hope सगळ्यांना मीनिंग फंडामेंटल आणि डिराइव्हचा माहित असेल. नसेल माहित तरी सांगतो. फंडामेंटल या शब्दाचा अर्थ आहे बेसिक. फंडामेंटलचा अर्थ असतो बेसिक आणि डिराइव्हचा अर्थ असतो की कशातनं तरी बनवलं आहे. जसं की तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. एक साधा आपण डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल. फंडामेंटल मध्ये काय काय येतं बघा. नॉर्मल एक्झाम्पल आहे. फंडामेंटल मध्ये शुगर, वॉटर, मिल्क, टी पावडर आणि हीट. परत एकदा सांगतो, शुगर, मिल्क, वॉटर, टी पावडर आणि हीट हे सगळे फंडामेंटल गोष्टी आहेत. हे एकमेकांवर डिपेंड नाही करत. शुगरचा टेस्ट मिल्कवर डिपेंड नाही करत किंवा वॉटरचा टेस्ट टी पावडरवर डिपेंड नाही करत. हे फंडामेंटल. पण सगळ्यांना मिक्स केलं बघा. मी तर लिहितो फंडामेंटल कोण कोण आहेत. शुगर, मिल्क, वॉटर, टी पावडर आणि हीट. तुम्ही यांना जेव्हा मिक्स करता तेव्हा तुम्हाला जी क्वांटिटी बनते ना, दॅट बिकम्स अ डिराइव्ड. म्हणजे टी बेसिकली काय आहे. टी आहे डिराइव्ड क्वांटिटी फ्रॉम दीज 5 फंडामेंटल. हे 5 फंडामेंटल झाले आणि त्याच्यातनं बनवलेली डिराइव्ड. दुसरा एक्झाम्पल बघा. समजा त्या टी मधनं मी मिल्क काढून टाकतो. मिल्क काढून टाकल्यावरती काय होईल रे. मिल्क काढून टाकल्यावरती ती ब्लॅक टी होईल. बरोबर ना. स्वीट ब्लॅक टी होईल तो, कारण की शुगर आहे अजून. मग शुगर पण काढून टाकली तर कडू ब्लॅक टी. बरोबर का. आता टी पण काढून टाकलं, शुगर पण टी पण काढलं तर हॉट वॉटर झालं. हॉट वॉटर. आणि जर काही हीट काढून टाकली तर कोल्ड वॉटर झालं. असे मी बरेच कॉम्बिनेशन बनवू शकतो. सो डिराइव्ड आर बेसिकली दोज थिंग्स विच आर मेड अप फ्रॉम दीज फंडामेंटल. राईट. सो यू मस्ट नो व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड. सो मी तुम्हाला हे एक नॉर्मल डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल दिलं. फंडामेंटल आणि डिराइव्ड क्लिअर आहे का त्याचा. फंडामेंटल म्हणजे बेसिक क्वांटिटीज जे एकमेकांवर डिपेंड नाही करत. डिराइव्ड क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच आर मेड आउट ऑफ फंडामेंटल. सो ह्या मीटिंग मध्ये जी झालेली, त्या मीटिंग मध्ये त्यांनी असं डिसाईड केलं की जे 200 मी सांगतो तुम्हाला 150 to 200 फिजिकल क्वांटिटीज आहेत. ऑल दोज क्वांटिटीज व्हॉट वी विल डू इज वी विल कन्वर्ट इट इनटू 2 ग्रुप्स. फंडामेंटल अँड डिराइव्ड. सो आउट ऑफ 200 लेट अस टेक एक्झाम्पल. समजा 200 क्वांटिटीज असतील ना, व्हॉट दे डिड वॉज की त्यांनी त्याच्यातले फक्त 7च क्वांटिटी अशा आयडेंटिफाय केल्या की ज्या बेसिक आहेत. 7 कोणत्या होत्या त्यांनी सांगितलंच, बट 7 क्वांटिटी, ओनली 7 क्वांटिटीज फंडामेंटल होते आणि उरलेले जे काही 193 राहिले समजा, तर सगळेच्या सगळे ऑल 193 क्वांटिटीज कॅन बी मेड फ्रॉम दीज ऑल क्वांटिटीज. ह्याच्यातनं बनवू शकतो. व्हॉट वर दोज 7 क्वांटिटीज. आय एम गोइंग टू गिव्ह यू द लिस्ट. बघा. फर्स्ट fundamental quantity was fundamental physical quantity was length. फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे ही कोणावरच डिपेंड नाही करत. दुसरी क्वांटिटी आहे मास. मास 1 कोणावरच डिपेंड नाही करत. आता हे 7 क्वांटिटीज त्यांनी डिसाईड केले आहेत. त्याला आपण आता क्वेश्चन नाही करू शकतो हा का नाही घेतला, तो का नाही घेतला. ते बऱ्याच सायंटिस्टनी खूप सारे डिस्कशन करूनच बनवलेले क्वांटिटी. ठीक आहे, त्यांचा डिसिजन आहे. आपण त्याला वी विल स्टिक टू इट. जसं क्रिकेट खेळताना आपण विचारतो का की 3च स्टंप्स काय आहेत, आपण विचारत नाही बसत. आपण जे रूल्स आहेत ते फॉलो करतो. तसेच हे रूल्स सेट करून दिलेत आपल्याला त्यांनी, जे आपण फॉलो करणार आहे नेक्स्ट इयर. की हेच क्वांटिटी फंडामेंटल. ओनली दीज क्वांटिटीज आर फंडामेंटल. सो लेंथ, मास ही सेकंड आहे. थर्ड इज टाइम. द फोर्थ क्वांटिटी इज टेम्परेचर. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, ते एकमेकांवर डिपेंडच करत नाही. मास, या मार्करचा मास टेम्परेचरवर डिपेंड करतं का नाही, लेंथवर डिपेंड करतं का नाही. मास हे फिक्स्ड आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट बघा, नुसता करंट काही जण म्हणतात करंट. करंट करंट नुसता हा शब्द चुकीचा आहे. इलेक्ट्रिक करंट हा वर्ड टेक्निकली करेक्ट आहे. बिकॉज करंटचा मिनिंग असतो बेसिकली, करंटचा अर्थ असतो फ्लो. मग करंट हीट करंट असू शकतो, करंट इलेक्ट्रिक करंट असू शकतो, करंट वॉटर करंट असू शकतो. करंट वेगवेगळ्या टाईपचे असतात. सो तुम्हाला स्पेसिफाय करायचंय की बाबा मी तर इलेक्ट्रॉनच्या करंट बद्दल बोलतो. आय एम टॉकिंग अबाउट इलेक्ट्रिक करंट.
So the fifth physical quantity is the electric current, which you have studied in 10th standard. Electric current, length, mass, time, temperature, electric current. Sixth one is luminous intensity. आता हे तुमच्यासाठी पहिला शब्द फर्स्ट टाइम तुम्ही ऐकता आयुष्यात. Luminous intensity. जास्त टेन्शन घेऊ नका. We are not going to deal with this word for next 2 years. एवढा जास्त येणार नाही आहे. So मेन तर पहिले 5 आहे. सिक्स्थ वन एवढा इम्पॉर्टंट नाहीये, युजफुल नाहीये म्हणजे. आणि सेव्हन्थ वन जो आहे तो तुम्हाला केमिस्ट्री मध्ये जास्त युजफुल आहे. दॅट इज कॉल्ड एज अमाउंट ऑफ सबस्टन्स. दॅट इज कॉल्ड एज अमाउंट ऑफ सबस्टन्स. Amount of substance, right? So these are 7 basic fundamental quantities. Why do we call them fundamental? Definition काय येईल fundamental physical quantities? Fundamental physical quantities are those quantities which are independent of each other for their measurements. ते measurements साठी एकमेकांवर डिपेंड करत नाही. Such quantities are called as fundamental. So these are 7 fundamental quantities. बट ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीला जेव्हा या मीटिंग मध्ये त्यांनी डिसाइड केलं की हे 7 फंडामेंटल आहेत, तर उरलेले सगळे डिराइव्ह झाले. जसं की आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. डिराइव्ह एक्झाम्पल काय? चला डिराइव्ह एक्झाम्पल आपण स्पीड. स्पीड ह्याच्यात इन्क्लूड नाही केला मी. वाय स्पीड इज नॉट इन्क्लुडेड इन दिस लिस्ट? बिकॉज स्पीड कॅन बी मेड युझिंग दीज 7. बघा मी स्पीड कसा बघू शकतो? स्पीड इज डिस्टन्स अपॉन टाइम. सो मी डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि टाइम डिवाइड करून I can make this thing speed. So speed obviously is not a fundamental. It becomes a derived quantity. कळालं का? Speed derived का आहे? Because it can be made from these 7 quantities. दुसरा एक्झाम्पल बघा. एरिया. आता एरिया कुठला पण एरिया नॉर्मली आपण काय घेतो? स्क्वेअर आपण रेक्टँगलचा एरिया घेतो. तर लेंथ इंटू ब्रेड्थ असतो, बरोबर ना? सो एरिया इज ऑल्सो derived quantity because we need to use length 2 times. दोनदा length into length केल्यावरती बनतो area. So area is also termed as derived. तुम्ही म्हणाल सर लेंथ दोनदा वापरला तर मग तो derived कसा? नाही, तरी तो derived असतो. इथे दोनदा लेंथ घेणं is as good as using multiple times. So area becomes the derived quantity. Obviously volume will also become a derived quantity. Volume, because it is length into breadth into height. 3 times length वापरावी लागेल. When I will use this length 3 times, I will get that derived quantity. Correct? The fourth quantity. Example देतो मी just तुम्हाला is density. ऐकलंय का density असा word? What is density? Density is basically mass upon volume. Mass upon volume जर काही तुम्ही बघितलं तर mass you need to use आणि volume साठी length वापरावी लागेल. So हे सगळे मिक्स करून ज्या क्वांटिटीज बनतात, all quantities are derived. So obviously, जर 200 quantities we are going to come across for next 2 years, I cannot give you 193 list right now. कारण की तुम्हाला तर 50च माहिती आहे. सो किंवा 30च माहिती आहे. सो तुम्हाला मी जेव्हा लिस्ट देणार नाही डिराइव्हची, I will only give you 20 quantities maximum ज्या तुम्हाला आता माहिती आहे. And slowly as we will proceed in lesson number 1, lesson number 2, lesson number 3, we are going to study new quantity and obviously we are going to add in that list. त्या लिस्ट मध्ये ऍड होत राहील. आणि ऍट द एंड ऑफ द इयर तुमची ती लिस्ट बनली असेल नक्कीच 150 to 160 नवीन फंडामेंटल क्वांटिटी, नवीन फिजिकल क्वांटिटी. सो बॅक टू दिस SI युनिट कन्सेप्ट. वेदर इट इज क्लिअर? SI युनिटच्या मीटिंग मध्ये काय डिसाइड झालं? ते डिसाइडेड दॅट फिजिकल क्वांटिटीज मीन्स मेजरेबल क्वांटिटीजला वी विल डिवाइड इनटू 2. आपण त्याला क्लासिफाय केलं म्हणजे आपल्याला डील करणं. सो दे क्लासिफाइड दोज क्वांटिटीज इनटू 2 ग्रुप्स, फंडामेंटल, derived. फंडामेंटल त्या क्वांटिटीला नाव दिलं जे बेसिक होते ते 7च असे क्वांटिटी. देयर वर ओनली 7. जसं चहा बनवायला 5 क्वांटिटीज, बरोबर? तसं हे 7 क्वांटिटीज हे एकमेकांवर डिपेंड नव्हते करत. आणि याच्यावर जे डिपेंड आहेत क्वांटिटीज विच कॅन बी मेड फ्रॉम दिस आर डिराइव्ड. सो आता तुमचं काम काय आहे? तुम्हाला SI युनिटच्या अंडर फिजिकल क्वांटिटीजला क्लासिफाय करायचं. You will draw this tree diagram, fundamental, derived. You will not write this thing, correct? त्यात लगेच नाही द्यायचं. तुम्ही काय करा, just write down the definition of fundamental and derived. त्याच्या खाली definition of fundamental quantities आणि त्याच्या खाली definition of derived quantities. Can you tell me definition of fundamental quantities? असं definition तुम्हाला लिहायचं आहे. The quantities which are independent of each other for their measurement
are fundamental physical quantities. Derived definition तुम्हाला असं लिहायचंय, the quantity which are dependent on fundamental quantities for their measurement. दोन्हीकडे आतमध्ये येणार आहे for their measurement. परत रिपीट करतो, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं डेफिनेशन असं येईल, the quantities which are independent of each other for their measurement are called fundamental quantities. कळालं? And derived quantities are the quantities which are dependent on fundamental quantities for their measurement. Just write down the definition. त्याच्यानंतर हा टेबल बनवायचा आहे तुम्हाला, मी सांगतो. काही जणांचे मोबाईलचे पॅक आहेत 1.5 GB 2 GB, तर असं आम्ही ऑब्झर्व केलंय की त्यांचे पॅक संपून जातात 1-2 लेक्चर नंतर. सो याच्यावरती पण आम्ही वर्कआउट करतो की असं काय करता येईल की तुमच्या त्या 2 GB मध्येच लेक्चर्स बसतील. सो त्याच्यावरती जरा वर्कआउट करतोय आम्ही. We will either try to reduce number of lectures and increase the time. म्हणजे 1-1 तासाचे 2 किंवा असं काही करता आलं तर that will be त्याच्यामुळे डेटा सेव्ह होऊ शकतो. ओके, पण आता सध्या आज आहे तसंच राहणार आहे पीसी आणि मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री. ठीक आहे, हे लिहून घेतलं असेल तुम्ही होपफुली डेफिनेशन. नाउ वी विल सी द टेबल. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज चे 7 क्वांटिटीज दॅट यू आर गोइंग टू राईट आर दीज क्वांटिटीज. हे टेबल कसं बनवायचं बघा, एवढंच टेबल नाही. टेबल मध्ये हा पहिला सिरियल नंबर, दुसरी फंडामेंटल क्वांटिटीज, थर्ड आहे त्याचा युनिट एसआय युनिट, आणि त्याचा सिम्बॉल. एसआय युनिट आणि त्याचा सिम्बॉल असा टेबल बनणार. सिरियल नंबर, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, त्याचे युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल्स. तुम्ही हे टेबल बनवून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक करून आय एम गोइंग टू टेल यू द युनिट्स. थोडं फास्ट लिहा. 7 क्वांटिटीज आर लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, luminous intensity, amount of substance. ठीक आहे, आय होप सगळ्यांनी लिहून झाला असेल सगळ्यांचं. सी, according to SI unit का meeting, I am going to write all the units that they have decided. We cannot question की मीटर किंवा लेंथ साठी हे का नाही घेतलं, हेच का घेतलं. हे युनिट्स आहेत and we have to accept it. Length साठी unit that they have decided is meter. SI unit is meter. I am writing the full name of the unit. Mass साठी they have decided to use kilogram. ये छोटा आहे हा. टाइम साठी सेकंड. टेम्परेचर साठी, नाउ टेम्परेचर साठी टिल नाउ 10th स्टँडर्ड पर्यंत वी नॉर्मली मेजर टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस. 50 degree Celsius, body temperature 37 degree Celsius, room temperature 27 degree Celsius, freezing point of water 0 degree Celsius, boiling point of water 100 degree Celsius. हे आपण डिग्री सेल्सियस मध्ये खूप used to झालो. But the unit that they have decided is Kelvin. Kelvin. हा, मग डिग्री सेल्सियसचं केल्विन कसं करायचं हे सगळं आपण हीट मध्ये बघणार आहे. आणि नुसतं डिग्री सेल्सियस आणि केल्विन हे दोनच नाही, अजून 2 आहेत, डिग्री फॅरेनहाइट आणि रूमर. हे 2-4 युनिट्स आहेत. All units we are going to discuss, but आता सध्यासाठी SI unit we are discussing. Kelvin SI unit. इलेक्ट्रिक करंटचं आय गेस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. करंट इज मेजर्ड इन एम्पियर. करंट इज मेजर्ड इन एम्पियर.
सिक्स्थ पॉइंट जो बिलकुल कामाचा नाहीये बट तुम्हाला माहिती पाहिजे, ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनसचा अर्थ असतो लाईट, लाईट इंटेन्सिटी. आणि लाईट इंटेन्सिटी हे मोजतो आपण कॅन्डेलामध्ये. आता कॅन्डेला जे आहे ना ते तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता की लाईट कॅन्डल असते ना, कॅन्डल लाईट देते. सो कॅन्डेला इज द युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी इज मेजर्ड इन कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याच्यामध्ये काही जण क्वेश्चन नक्कीच करतील, सर मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये काय फरक? तर मास आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मध्ये थोडासा फरक आहे आणि तो फरक तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघणार आहे. सो अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड इन मोल. यू आर गोइंग टू मेजर इट इन मोल. मी तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये असं बघाल की बाबा 18 ग्रॅम वॉटर, 18 ग्रॅम वॉटर आणि 18 ग्रॅम ऑक्सिजन, हे दोन्हीचं जरी मास सेम असलं तरी मोल्स सेम नाही. सो मोल नक्की काय आहे ना, हे आता मी डिटेल मध्ये उगाच गेलो तर आपण दुसऱ्याकडेच निघून जाऊ कुठेतरी. आपला एम फिजिक्स वरतीच राहायचा आहे आणि ऑन ट्रॅक राहण्यासाठी जस्ट रिमेंबर की बाबा युनिट इज मोल. काय असतं मोल? केमिस्ट्रीमध्ये यू विल स्टडी. माझ्या मते 1-2 लेक्चर मध्ये येऊनच जाईल मोल कॉन्सेप्ट, किंवा झालं पण असेल आय गेस तुम्हाला. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी तुम्ही शिकला असाल, मोल असा कॉन्सेप्ट ऐकला असेल, येत असेल तसं नाही बोलत. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड त्याचे हे SI युनिट्स. बट त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट त्यांचे सिम्बॉल्स आहेत. कारण की दरवेळेस मी युनिट लिहिताना पूर्ण शब्द कधीच वापरत नाही. आपण वापरतो का 10 सेकंड, 15 अँपियर. वी ऑलवेज यूज द सिम्बॉल ऑफ इट. आणि सिम्बॉल त्यांचे बघा लक्षात ठेवा. मीटरचा स्मॉल m आहे, किलोग्रॅमचा स्मॉल kg आहे. काही जण कॅपिटल kg लिहितात, ते आपण बघू नंतर. रूल्स असतात ते लिहिण्याचे, यू विल सी द रूल्स. सेकंडचा S आहे, SEC नाहीये, S नुसता S. केल्विनचा कॅपिटल K आहे, एम्पियरचा कॅपिटल A आहे. आपण हे बघितलंय, 10 एम्पियर करंट असं लिहितो ना आपण, 10 एम्पियर. सो एम्पियरचा कॅपिटल A इज द सिम्बॉल. कॅन्डेलाचा स्मॉल c स्मॉल d असा आहे आणि मोल साठी MOL असा आहे, MOL. स्मॉल c स्मॉल d आणि MOL. सो दीज आर द युनिट्स अँड द सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. सो हा टेबल कम्प्लीट करून घ्या. वी विल ऑल्सो सी द रूल्स, त्याचे रूल्स काय आहेत. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये वी विल मूव्ह टू डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज कशा बनतात फंडामेंटल वापरून, ते उद्या आपण डिस्कस करणार आहे. हा टेबल आधी संपवून घ्या. Once you complete the table, त्याच्यावरती तुम्ही सप्लिमेंटरी युनिट्स. What is this supplementary unit? I'll give you simple example. हे ज्या क्वांटिटीज होत्या ना 7, these are fundamental. आता फंडामेंटल क्वांटिटीज मिक्स करून we can make derived quantities, right? We can make derived quantities. So supplementary units काय आहेत? तर या लिस्ट मध्ये अजून ऍडिशन डायरेक्टली करण्यापेक्षा त्यांनी अजून अशा काही क्वांटिटीज ऍड केल्या की ज्या डिराइव्ड मध्ये नाहीयेत. ते फंडामेंटल मध्ये पण नाहीयेत, पण ते फंडामेंटलला हेल्प करतात, असिस्ट करतात, सप्लिमेंट करतात. आपण पेपर लिहितो ना, मेन संपल्यावरती आपण सप्लिमेंट घेतो, ऍडिशन करतो, बरोबर. सो सिम्पली ऍडिशनल क्वांटिटीज वर ऍडेड इन दिस लिस्ट, पण डायरेक्टली ऍड नाही केले. 8, 9, 10 नंबर सम, त्याला एक वेगळा टेबल बनवला अँड दोज युनिट्स आर कॉल्ड एज सप्लिमेंटरी युनिट्स. आणि आत्ताच तुम्ही मॅथ्स मध्ये डिस्कस केला आहे तोच मी तुम्हाला आता डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथे पण तुम्हाला मॅथ्स मध्ये ऑलरेडी झाला आहे, इथे जास्त ह्याच्यात जाणार नाहीये. बट 2 युनिट्स आहेत. द फर्स्ट वन इज अ प्लेन अँगल, जो तुम्ही आताच मॅथ्स मध्ये शिकला आहात. आणि सेकंड वन इज द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल हे 2 युनिट्स later on they were added, and these additional units are not considered as fundamental. Those are called as supplementary units. आणि हे supplementary units जे आहेत त्यांचे युनिट्स काय असतात? प्लेन अँगलचा अर्थ असतो द अँगल दॅट कॅन बी ड्रॉन ऑन अ प्लेन. एका प्लेन वरती मी 2 लाईन ड्रॉ केल्या ना, तो अँगल बनवू शकतो. सच अँगल इज अ प्लेन अँगल. आजपर्यंत तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत असेच अँगल बघितले, प्लेन अँगल्स, राईट. तुम्ही ट्रायंगल ड्रॉ केला, आज तुम्ही बघितलं असेल सर्कल मध्ये अँगल बघितले आपण, बरोबर ना, स्टँडर्ड अँगल्स वगैरे. सो हे सगळे अँगल्स कसे होते? ऑल दीज अँगल्स वर इन द प्लेन. एका प्लेनर स्ट्रक्चर वरती होतो. ह्याला आपण
थोडं डिटेल मध्ये म्हटलं तर 2 डायमेन्शनल म्हणतो, 2D स्ट्रक्चरवरचे अँगल्स आहेत, म्हणजे प्लेन वरचे अँगल. एका प्लेन मध्ये जो अँगल ड्रॉ केला दॅट अँगल इज कॉल्ड एज अ प्लेन अँगल. आणि 10th पर्यंत वी यूज टू यूज डिग्रीज, 50 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, डिग्री वापरायचो आपण, राईट, युनिट. बट त्याचा युनिट आहे रेडियन. व्हॉट इज द युनिट? युनिट इज रेडियन. आणि युनिट जसं असतं तसंच पुढे सिम्बॉल असतं. सो सिम्बॉल तुम्ही बघितला ना, सिम्बॉल त्याचा असा आहे, द सिम्बॉल इज RAD. नुसता RAD हा एक सिम्बॉल चालतो, बट मॅथमॅटिक्स मध्ये आपण हा वापरत नाही. मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय करतो, आपण C वापरतो. C म्हणजे जसं की 30 डिग्री असं लिहितो ना आपण, 30 डिग्री, वी राईट इट इन दिस वे. तर आय कॅन राईट 20 रेडियन. रेडियन म्हणजे C करायचं. हा जो गोल असतो ना, अख्खा गोलला अर्धा केला की तो रेडियनचा, डिग्रीचा रेडियन होऊन जातो. रेडियनचा सिम्बॉल आहे C, डिग्रीचा सिम्बॉल आहे अख्खा गोल. सो सिम्बॉल फॉर रेडियन इज C वरती काय, किंवा RAD पण लिहू शकतो, म्हणजे इट इज ऑल्सो इक्वल टू 20 रेडियन असं पण. इवन दिस इज करेक्ट, 20 रेडियन, 20 रेडियन. सो दीज आर 2 ऑल्टरनेटिव्स. प्लेन अँगल एव्हरीवन नोज, आय एम नॉट गोइंग टू गो इनटू द डिटेल. आत्ताच तुम्ही डिस्कस केला आहे आणि ड्यू कोर्स मध्ये रोज तुम्ही ते शिकणार. बट हा जो अँगल आहे ना, हा तुम्ही नाही शिकणार. हा तुम्हाला फिजिक्स मध्ये काही ठिकाणी युजफुल राहणार आहे, आणि हा मी तुम्हाला थोडा डिटेल मध्ये सांगतो की व्हॉट एक्झॅक्टली सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचा अर्थ काय असतो, तर प्लेन अँगलचा जसा मिनिंग होता, सिमिलर मिनिंग आहे सॉलिड अँगलचा. फक्त सॉलिड अँगल हे 3D ऑब्जेक्ट्स मध्ये व्हॅल्यू. 3D ऑब्जेक्ट म्हणजे काय, की जे 3 डायमेन्शनल सॉलिड ऑब्जेक्ट्स असतात ना, जसे स्फिअर, सिलेंडर. आता माझ्यामध्ये मॅथच्या लेक्चरमध्ये एका स्टुडंटनी क्वेश्चन विचारलेला, सॉलिड स्फिअरसाठी अँगल कसा असतो. तर बघा, जर आपण सर्कल घेतला, बरोबर ना, सर्कल घेतला आणि सर्कलच्या सेंटरवरती आपण बसलो, कळतंय का, सेंटरवरती आपण बसलो एकदम, आणि सपोज इकडे मी एक आर्क ड्रॉ केला. आर्क, या आर्कची लेंथ जी आहे ना, सपोज दॅट लेंथ ऑफ आर्कला आपण एस म्हणतो, एस, लेंथ ऑफ आर्क. इफ दॅट लेंथ इज इक्वल टू रेडियस असेल जर, तर अँगल मेड बाय दॅट आर्क, तो आर्क अँगल किती बनवतोय, दॅट अँगल इज कॉल्ड एज 1 रेडियन. बरोबर, हे तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला येईल ते पुढे मॅथ. दिस अँगल इज कॉल्ड एज रेडियन. हा रेडियन अँगल म्हणतो. तर रेडियन अँगल जो असतो, हा अँगल इन रेडियन, तर तो कसा मेजर करतात बघा. त्याच्यासाठी मेजरमेंटसाठी फॉर्म्युला असा आहे. फॉर्म्युला फॉर इट्स मेजरमेंट इज इन दिस. If I ask you on this circle, if these are 2 points, this length is S, then what is this angle? Arc length, radius आणि angle मध्ये काय रिलेशन आहे? The relation between these three. तुम्ही मला 8th 9th मधला फॉर्म्युला सांगाल, सर arc length is equal to theta upon 360 into 2 pi r. हा फॉर्म्युला पण बरोबर आहे, पण हा फॉर्म्युला तेव्हाच चालतो when you are putting theta in degrees. तर तुम्ही त्याला डिग्री मध्ये पुट करत असाल. बट जर तुम्ही थिटाला रेडियन मध्ये पुट करत असाल ना, हा कधी व्हॅलिड आहे फॉर्म्युला पहिलं समजून घ्या. व्हेन दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड इफ थिटा इज इन डिग्री. बट इफ थिटा इज नॉट इन डिग्री बट थिटा इज इन रेडियन, जर रेडियन मध्ये असेल ना तो, तर रेडियन मध्ये हा 2 पाय आणि 360 कॅन्सल होऊन जातो, बिकॉज 2 पाय 360 असतो आणि तुम्हाला मिळतो एस इज इक्वल टू आर थिटा असा फॉर्म्युला. बरोबर ना. सो असा फॉर्म्युला तुम्ही हे शिकणार आहे मॅथ्स मध्ये. सो रेडियन मधला अँगल, the angle in radian can be actually written as what I can write angle in radian as it is S divided by R. म्हणजे जर आपण कुठल्याही सर्कलच्या सेंटरवरती बसून बघत असू तर समोरची साइड जी दिसतीये ती साइड अपॉन डिस्टन्स रेडियस विल गिव्ह यू बेसिकली द अँगल इन रेडियन. हा अँगल मिळेल. मग सॉलिड अँगल काय असतो, तर सॉलिड अँगल जो असतो त्याच्यासाठी तुम्हाला 3D ऑब्जेक्ट लागेल. जसं की फॉर एक्झाम्पल एक स्फिअर लागेल, आणि स्फिअरच्या सेंटरला सपोज मी बसतोय, तर स्फिअरच्या सेंटर पासून असं बघितलं ना सगळीकडे, तर काय दिसेल, पूर्ण सगळीकडे स्फिअर दिसेल. सर्कलच्या सेंटरला बसलो तर काय दिसेल, फक्त अशी लाईन दिसेल सर्कलची, बरोबर ना, अशी लाईन दिसेल सर्कलची. इफ आय एम ऍट द सेंटर ऑफ द सर्कल. बट इफ आय एम ऍट द सेंटर ऑफ अ होल स्फिअर, मला एक लाईन नाही अख्खा सरफेस दिसेल. आणि अख्खा सरफेस दिसताना जर मी या पर्टिक्युलर एरियावरती फोकस करत असेल, इफ आय एम फोकसिंग ऑन दिस पर्टिक्युलर एरिया, या एरियाला आपण म्हणू DA, स्मॉल एरिया आहे तो, किंवा त्याला ए म्हणू आपण सध्या ए.
एरिया काय आहे ए. इफ एरिया इज ए, तर तुम्ही समजा सेंटरला बसलाय, हा तुम्ही आहे डॉट, तर हा जो एरिया दॅट यू आर ऑब्झर्विंग, आय एम राईट नाउ ऑब्झर्विंग सम एरिया, तर तो एरिया किती सॉलिड अँगल बनवतोय, तो अँगल कसा असतो, हा इंटरनल अँगल असतो. असा जो बनेल ना कोन टाईप बनेल, त्याला कोन म्हणणं चुकीचं राहील, पण तो कोन टाईप बनेल, हा जो इंटरनल अँगल आहे, दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ सॉलिड अँगल. आणि जसं नोटेशन थीटा असतं ना, थीटा प्लेन अँगल साठी, तसं याच्यासाठी नोटेशन असतं हे. आता तुम्हाला मी विचारलं हे काय आहे, म्हणाल ओहम, त्याचं हे ओहम नाहीये रे. ओहम तर युनिट ऑफ रेझिस्टन्स आहे. हा तर एक ग्रीक अल्फाबेट आहे आणि हा ग्रीक अल्फाबेट ओमेगा आहे. दिस इज अ ग्रीक अल्फाबेट ओमेगा. हा कॅपिटल ओमेगा आहे आणि स्मॉल ओमेगा असा दिसतो डब्ल्यू चा. ठीक आहे. सो बरेच जणांना वाटतं की ते आता असेच शिकले, हाच ओहम. हा ओहम नाही, ओहमचा हा सिम्बॉल आहे. जसं की तुम्हाला मी विचारलं हे काय, हा तुम्ही म्हणा हा तर एन आहे सर, तुम्ही म्हणता हा न्यूटन आहे, कळतंय ना हा डिफरन्स आहे. दिस इज नॉट न्यूटन. न्यूटन साठी आय यूज नॉर्मली वी यूज कॅपिटल एन एस न्यूटन. तसंच नॉर्मली फॉर ओहम वी यूज द सिम्बॉल ओमेगा, बट दिस इज अ ग्रीक अल्फाबेट ओमेगा that we are going to use for solid angle, and solid angle is measured in steradian. The unit is steradian. The symbol is SR. कोणाला काही डाऊट आहे का आतापर्यंत या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये? नक्कीच असेल डाऊट. रेडियन स्टेरेडियन, raise your hands. तुम्ही मला असं पण विचारू शकता सर की जसं मी प्लेन अँगलचं बोलतो, जेव्हा अख्खा अँगल मी कव्हर करतो, या माणसाने पूर्ण गोल बघितलं तर त्याला पूर्ण अँगल किती असेल रेडियन मध्ये, तर अख्खा अँगल तर 360 डिग्री असेल, पण ते तर डिग्री झालं. रेडियन मध्ये किती असेल, रेडियन मध्ये एस किती होईल, एस एस म्हणजे ही लेंथ अशी अख्खी फिरवली मी, दिस लेंथ विल बिकम व्हॉट, सर्कमफरन्स, इट विल बिकम 2 pi r. करेक्ट. द होल लेंथ विल बिकम, लेंथ ऑफ आर्क विल बिकम 2 pi r. 2 pi r upon r cancel, you will get angle as 2 pi radian. So whole circle का angle is 2 pi radian, which is also equal to 360 degree. Similarly, sphere मध्ये मी सगळा स्पियर बघितला असा अख्खा गोल फिरून, तर अख्खा स्पियर किती अँगल बनवत असेल, तर तो अँगल कसा काढणार मी, तर अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला असा आहे, जसा हा फॉर्म्युला होता इथे येणार कोण, ओमेगा इक्वल्स टू, इथे कोण येणार आहे, लेंथ अपॉन डिस्टन्स येतं ना, तसं इथे येतो समोरचा एरिया अपॉन डिस्टन्स म्हणजे रेडियसचा स्क्वेअर येतो. दिस बिकम्स द फॉर्म्युला ऑफ सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय आहे, समोरचा एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. समजा मी तुम्हाला विचारलं हा कोन आहे, कोन आहे, हा कोन आहे आणि या कोनच्या समोर एरिया आहे ए आणि डिस्टन्स आहे आर. तर हा कोनला सेंट्रल जो अँगल बनेल ना कोनचा सेंट्रल अँगल सॉलिड अँगल असतो, असा कोनचा मधला अँगल सॉलिड अँगल, त्याची व्हॅल्यू किती असेल, व्हॅल्यू विल बी फ्रंट एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. दिस विल बी द फॉर्म्युला, फ्रंट एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. सो त्या फॉर्म्युला प्रमाणे इफ आय आस्क यू की पूर्ण स्पियरचा टोटल अँगल किती असेल, यू नीड टू ऍड द होल एरिया. पूर्ण एरिया ऍड करावा लागेल. किती येईल रे पूर्ण एरिया, द होल एरिया विल बिकम एरिया ऑफ द स्पियर 4 pi r square divided by distance. Everywhere distance is going to remain r divided by r square. Square असतो, square गेला तर whole solid angle becomes 4 pi. The whole solid angle becomes 4 pi. So remember, हे solid angle चा concept आता सध्यासाठी तुम्हाला हे टेबल सोडलं ना, हे टेबल सोडलं तर अजून जास्त काही इम्पॉर्टंट नाहीये, बट तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे सॉलिड अँगल आणि प्लेन अँगलचा. प्लेन अँगलचा फॉर्म्युला आहे एस बाय आर, लेंथ अपॉन रेडियस, आर्क लेंथ अपॉन रेडियस. सॉलिड अँगल 3D आहे ना, समोरचा एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ रेडियस, इट इज द स्क्वेअर ऑफ रेडियस. दिस इज डिनोटेड बाय ओमेगा, दिस इज डिनोटेड बाय थीटा ओमेगा. द फॉर्म्युला इज एरिया. बघा टेक्स्टबुक मध्ये त्यांनी एरियाच्या जागी डीए दिला असेल, फ्रंट एरियाला डीए स्टँड्स फॉर स्मॉल एरिया. दिस स्मॉल एरिया अपॉन आर, आणि इथे दिस लेंथ एस अपॉन आर. प्लेन अँगल सॉलिड अँगलचं युनिट आणि सिम्बॉल लिहून घ्या. सो फंडामेंटल 7 क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी 2 असे आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे वाइंड अप करू, आणि उद्याच्या लेक्चर मध्ये ह्याच्याच डिटेल मध्ये जाऊन डिराइव्ड क्वांटिटीज वी आर गोइंग टू स्टार्ट.
कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन रेज युअर हँड. कोणाला डाऊट असेल तर यू कॅन रेज युअर हँड्स. सगळ्यांना कळालंय का? रजस बोल. सर ओमेगा आणि स्टेरेडियन मधला फरक काय आहे? ओमेगा आणि स्टेरेडियन. फरक नाही, ओमेगा त्याचा नोटेशन आहे, म्हणजे त्याचा नोटेशन आहे. ओमेगा नोटेशन म्हणजे काय की त्याचा नोटेशन वापरतो. फोर्सला आपण काय नोटेशन वापरतो? एफ. स्टेरेडियन अरे कळालं का रजस? येस सर. ठीक आहे. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हे सगळं तुम्ही लिहून घेतलंय का? हे सगळं तुम्ही 7 फंडामेंटल आणि 2 डिराइव्ह, सॉरी 2 सप्लिमेंटरी. चिराग सर आम्हाला अभिषेक सर बोलले की रेडियनची पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असती, तर स्टेरेडियनची पण आहे का तशी काय कॉन्स्टंट? कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे कुठल्या टर्म्स मध्ये? म्हणजे आता रेडियस जर सेम असेल तर एरिया आणि त्याचा रेडियस इक्वल टू आर असेल तर 1 रेडियन, बरोबर? इक्वल टू आर असेल तर 1 रेडियन. तसंच एरिया जर काय r² असेल तर 1 स्टेरेडियन, त्याला कॉन्स्टंट म्हणू आपण जर हे दोन इक्वल झाले. बट मी तुम्हाला एक्झाम्पल एस इक्वल टू आरचं नाही, पूर्ण सर्कलचा दिला. पूर्ण सर्कलला एस किती होईल? पूर्ण सर्कलला एस होईल 2 पाय, बरोबर ना? 2 पाय सर्कमफरन्स होईल. सर्कमफरन्स आर गेला म्हणजे 2 पाय झाला अख्खा अँगल. तो 2 पाय 360 डिग्री असतो. तसंच इथे अख्खा एरिया ऍड केला ना तर एरिया ऑफ स्फिअर बनेल, म्हणजे 4 पाय r² आणि डिवायडेड बाय r² केलं तर 4 पाय राहील. सो अख्खा सॉलिड अँगल 4 पाय असतो, अख्खा प्लेन अँगल 2 पाय असतो. 2 पाय. थँक्यू. आपण उद्या हे प्लेन आणि सॉलिड अँगल वरती पहिले 5 मिनिटं डेडिकेट करू आणि नंतर पुढे जाऊ. म्हणजे तुमचे अजून काही कन्सेप्ट असतील उद्या पण तुम्ही विचारू शकता. मानसी बोल. सर जसं आपण रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो तसं स्टेरेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो? नाही. का नाही करू शकत? कारण की हे 2 वेगळ्या क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज. जसं मी तुला विचारलं, तू फोर्सला टाइम मध्ये कन्वर्ट करू शकते का? फोर्सला टाइम मध्ये कन्वर्ट नाही करता येणार, कारण की 2 काय त्या वेगळ्या वेगळ्या फिजिकल क्वांटिटी. बट रेडियन आणि डिग्री हे दोन्ही पण एकाच क्वांटिटीजचे वेगवेगळे युनिट म्हणून करता येतात. समजलं? 2 वेगवेगळ्या युनिट मध्ये कन्व्हर्जन नसतं. ठीक आहे. आता एक 5 मिनिटं ब्रेक घ्या तुम्ही आणि नंतर वी विल कंटिन्यू विथ केमिस्ट्री लेक्चर.